इथे फारच अप्रतिम असतं, म्हणजे एक सारखं वाटतं असं. थँक्यू. थँक्यू मीराताई. हं. तुमच्याशी नंतर बोलते मी याच्यानंतर. बरं, पण हे आहे म्हणून तर मला शिकवायला आवडतं, कारण त्याच्यात मी शिकत असते. मला बरं. दरवेळेस नवीन अँगल काहीतरी कळत जातो. तीच गोष्ट आहे. जसं ते श्रीपाद श्रीवल्लभांची पोथी आहे. नवीन सारखं सारखं वाचा, दरवेळेस काहीतरी नवीन कळतं. ज्ञानेश्वरी सारखं वाचा, नवीन सत्य कळतं. तसं आहे ते. नाही, आम्हालाही आवडेल तुमच्यावर काहीतरी, खरंच मलाही खूपच आवडेल तुमच्यासोबत प्रवास अप्रतिम करायला. होते. हा. आणि थँक्यू टू आवडे मॅडम ऑल्सो, त्यांच्यामुळे तुमची भेट झाली मॅडम. प्रत्येकाचं एक काहीतरी कारण असतं आयुष्यात येण्याचं. ठीक आहे. सो मेषचे मीन प्रवास करत करत आता आपण आलोय शेवटच्या, म्हणजे प्रथम भाव ते 12वा भाव प्रवास करत करत आपण आलोय शेवटच्या भावापर्यंत. थोडासा समजून घेतला होता आपण. अरे आज 20 तारीख, हा कालचंच आहे ते. हो ठीक आहे. काल भरणी होतं, आत्ता चंद्र मला वाटतं रोहिणीमध्ये आहे बोलताना. रोहिणीचा आपण केलेला आहे अभ्यास. सो त्याच्यावर आता नको जास्त वेळ घालायला. अतिशय सुंदर नक्षत्र आहे, पण दृष्ट लवकर लागते त्याला. ओके. सो 12 लग्न म्हणजे मी आहे, माझं अस्तित्व आहे, माझं असणं नसणं हे माझ्या लग्न बिंदूवर फार, म्हणून तर वेळ महत्वाची असते. तर 12वा भाव मी नाहीये म्हणजे शरीर नसणं किंवा माझा अहंकार नसणं, हे आपण शिकलेलो आहे. म्हणजे एखाद्या सागरातनं, एक सागराची जेव्हा लाट येत असते त्यातला एखादा बिंदू जेव्हा बाहेर पडतो त्यातनं, त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं. म्हणजे काय, आपलं लग्न तयार होतं. आपला आपण जन्म घेतो तेव्हा एखाद्या कॉस्मिक ओशन मधनं आपण बाहेर येतो, या पृथ्वी तलावर येतो. कुठल्या इतर ग्रहांवर पण काहीतरी असणार आहे वेगळं व्यवस्था, मला माहित नाही. पण जेव्हा आपण पृथ्वी तलावर येतो तेव्हा मी त्या महासागरातनं, त्या कॉस्मिक ओशन मधनं मी बाहेर पडते. मग मला इथे सांगायला लागतं ना, मी आहे, मी माया आहे, मी मीरा आहे, मी रुपाली आहे, वगैरे वगैरे जे काही असेल ते. पण त्या मीच्या पलीकडे पण मी कोण आहे ह्याचा जर शोध घेतला तर मी कोणीच नाहीये. आणि जेव्हा ती अनुभूती येते मी नाहीये, स्वतःच तो जो अहमची डेफिनेशन जेव्हा ती बदलते, त्यावेळेस तो 12वा भाव ऍक्टिव्ह झालेला असतो. तसं ते सागरबिंदूचं आहे. म्हणजे सागरबिंदू वेगळा निर्माण झाला की लग्नाची म्हणजे आयडेंटिटीची निर्मिती होते. बस एवढंच लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा तो कधी ना कधी त्या सागराला ती लाट परत जाणारच आहे. ती बाहेर पडलेली लाट परत जाणार आहे, मग तो 12वा भाव आहे. कदाचित हे पाहून या शास्त्राची निर्मिती झाली असेल. कदाचित हे निसर्गाचं हे वागणं पाहून मेषचे मेन एवढे 12च भाव त्याने निर्माण केले. मला नाही माहिती कसं केलंय. मला फार कौतुक वाटतंय यांचं, ज्यांनी कोणी हे शास्त्र बनवलंय. 1 मिनिट, हा मधला हे बंद करते. सो हायर एक्सप्रेशन काय आहे त्याचं, इव्हॉल्ड स्वरूप काय आहे 12व्या भावाचं, की जिथे आपण त्या वैश्विक समुद्रात परत जाऊन मिळतोय तिथे. ओके, आपण जिथनं आलो तिथे परत जाऊन मिळणं, हे खरं आहे. म्हणजे ऍक्च्युली त्याची फायनल स्टेज, ह्याचा अंतिम ध्येय आपला हाच असतो की स्वतःचा विसर पडून स्वतःचा विस्तार करणं. याला इंग्लिशमध्ये म्हणतात की माझा कॉन्शियसनेस इव्हॉल्व्ह झालाय, मी इव्हॉल्व्ह झालेली आहे. जसं आत्ता मला रुपालीने विचारलं हे म्हणजे मी आत्ता म्हणाले की मला आज 12वा भाव आवडायला लागलाय. कदाचित ती माझी पुढची स्टेज आहे इव्होल्युशनची. राईट. सो हे हायर एक्सप्रेशन प्रत्येकाचं काहीतरी असतं. मानवाच्या रूपात तुम्ही जन्माला आलाय हीच फार मोठं ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी. किडे मुंगे नाही होत. आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आपल्याला गुरुचं वरदान आहे आपल्या मस्तकावर की तू समजू शकतेस की तुला काय ठेवायचं काय नाही ठेवायचंय. सो मी फक्त हा देह नाही याची जाणीव आहे, आणि सर्वत्र ते एकच चैतन्य आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या किडामुंगीमध्ये, त्या झाडांमध्ये, त्या तुम्ही बसणाऱ्या खुर्चीमध्ये, त्या लॅपटॉपमध्ये बघताय की तो तोच आहे. सगळीकडे तोच आहे, तर मग मी कोण आहे? म्हणजे आपण म्हणतो ना, आपण हे बघा 2 गोष्टी आहेत भक्तीचे. आपण जातो ताट भरून फुलं, हार, तुरे, पेढा, लाडू सगळं घेऊन जातो. पण हे कोणी दिलंय? हे त्याचंच आहे, त्याचंच त्याला देतोय. मग ते कुठल्या भावनेतनं देताय तुम्ही? अरे मी तुला नवस केला होता हे तुला देतीये. पण नाही, आज माझ्या घरात मी काहीतरी नवीन केलंय आणि हे तुला आवडणार आहे कृष्णा, हे घे. जेव्हा त्या भावनेत न देता तो येऊन खातो, मग तिथे बुद्धी नाही वापरायची की तो कसा खातो आणि काय खातो. तो खातो, तो चव घेतो, तो सांगतो हे सुंदर झालंय,
ह्याला साखर कमी आहे, ह्याला तूप कमी पडलंय, पण तो खातो. पण हे कधी ओळखता येतं, जेव्हा हे हे ह्या शरीराची अटॅचमेंट कमी होते. मला पण येत नाही. खूप वेळा मला आठवण करून द्यायला लागते, की नाही, तू माया नाहीयेस, तू त्याच्या आत कोणीतरी वेगळी आहेस. ओके. सो ही आठवण स्वतःला करून द्यायला, हे मी तुम्हाला खूप एवढं फिलॉसॉफिकल का शिकवते ज्योतिष त्या माध्यमातून, कारण जेव्हा तुम्ही पुढे जाऊन तुम्ही कुणाच्या तरी कन्सल्टेशन द्याल, कुणाला तरी सांगाल, त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की सर्व काही त्यांनी निर्माण केलेलं आहे. मग रेमेडीज पण त्याच्याकडनंच येतील. आणि त्याच्यावर विश्वास टाकणं, की तू आहेस आणि तू सगळं करशील, हीच फार मोठी रेमेडी आहे. आणि मग त्याला सांगणं, की तू मला सांग, की मी काय करू? राइट? तू मला शिकव, की मी काय करू? एवढं त्याचं म्हणजे जीवश्य कंठश्य मैत्री जोडता यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता हा हा हे एक सर्कल आहे आणि ह्या सर्कलचा मध्यातला पॉइंट आहे. तो पॉइंट म्हणजे तो परमेश्वर आहे किंवा मी आहे. चला लेट्स अज्युम तो छोटा बिंदू मी आहे आणि माझ्या त्या सर्कलमध्ये ते आतल्या सर्कलमध्ये तो सगळीकडे तो आहे आणि या सर्कलच्या बाहेर अजून खूप सारी सर्कल काढा तुम्ही, कॉन्सेंट्रिक सर्कल. तिथे मग माझी फॅमिली आहे, माझा नवरा आहे, आई आहे, मुलं आहेत, हे आणि पुढच्या अनेक सर्कल येत जातील. मग त्याच्यात कोण म्हणजे सगळ्यात जवळच्या सर्कलला कोणाला ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता. पण ह्या आतल्या सर्कलमध्ये मी जे शिकले तेवढं तुम्हाला मी अगदी सांगेन, की दिस इज यू सेंटर पॉइंट आणि त्याच्या भोवती फक्त तो तुमची श्रद्धा, तुमचं श्रद्धास्थान, त्याला विश्वास, त्याला जागा द्या आणि मग बघा. पण जेव्हा ती अनुभूती येते, की तो जवळ आहे माझ्या, हीच फार मोठी म्हणजे आधारस्तंभ असतो तो. ती एक जाणीव वेगळी असते. एनिवेज कमिंग बॅक टू दिस, की 12वा भाव म्हणजे मी नाहीये. सहज ज्ञानेश्वर काय म्हणतात, हे विश्वाची माझे घर. जसं मी मगाशी बोलले, की सगळ्या किड्या-मुंगींमध्ये जेव्हा तुम्हाला त्याचं अस्तित्व दिसायला लागतं, मग तुमचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन बदलला, की आपली वागणूक बदलते. आपली वागणूक बदलली, की षड्रिपूंना जागा उरत नाही. आणि मग अल्टिमेटली आपण जे म्हणतो, की मी ऋषींचा वंशज आहे आणि परमेश्वराचा अंश आहे, त्या अंशाप्रमाणे आपण वागायला लागतो आणि आपल्याकडनं त्याची, मला कळलेलं एवढंच आहे, की त्याची एवढीच अपेक्षा आहे. हेच आपलं लाईफ पर्पज आहे. मग इथे जर गुरु असेल तर तो ज्ञानाचा विस्तार करतो. इथे शनी असेल तर तो डिसिप्लिन देऊन, वैराग्य देऊन त्याग करायला शिकवतो. बेसिकली त्याग का करायचा? कारण वैराग्य डिटॅचमेंट मधनं गेलं ना, की तुम्हाला त्रास नाही होत. ओके. त्यांची ही स्थान आहेत. केतू कामच आहे त्याचं. केतू काही तुम्हाला मोक्षाकडे नेत नाही, पण त्या मोक्षाकडे जाण्यासाठी जो डिटॅचमेंट लागते, ते तिथला केतू देतो. पण केतू हा कुठल्या स्थानाचा स्वामी आहे? केतू हा वृश्चिकेचा कोलॉर्ड आहे आणि वृश्चिक रस काय आहे? हे मागच्या जन्मातले चुका आहेत. निज दोष आहे ना तो. ते काहीतरी चुका केल्यात. पास्ट लाईफ मॅच्युरिटी जेव्हा म्हणते तेव्हा त्यांनी फक्त चांगल्या गोष्टी नाही घेऊन आल्या आठवणी, मागच्या जन्मातल्या काही चुकीच्या आठवणी पण तो घेऊन आलाय. मग 12th हाऊस मध्ये एकटा केतू तो कसा वागेल, हे त्याच्यात मग तिथे त्याच्यासोबत कोण आहे, त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे, त्याचा राशी स्वामी कसा आहे, भावेश कसा आहे ना, 12th लॉर्ड वेश कसा आहे, हे सगळं ठरवेल तो. अदरवाईज जर म्हणजे शुभ स्थितीतला केतू असेल, तो त्याचं त्याचं काम करून तुम्हाला पलीकडे जायला सांगेल, की जा आता मेष से मीन झालं, आता तू बाहेर पड. पण तेच दूषित केतू असेल तर त्या दूषित केतू म्हणजे एक वेळेस शनी मंगळ परवडले, पण तो अफ्लिक्टेड केतू नको. राईट? सो असं हे ग्रह तिथे वागत असतात. मग 12व्या भावात म्हणजे हे सुस्थित असेल तर काय, मेडिटेशनची टेंडन्सी वाढते. तुमचं तुम्हालाच कळेल, की अरे मला ध्यानाला बस. आता ध्यानाला बसणं म्हणजे काय? म्हणजे पद्मासन घालून, अंघोळ करून, पद्मासन घालून 1 तासभर बसणं म्हणजे ध्यान नाहीये. हे माझं उदाहरण मी सांगते परत एकदा, म्हणजे माझं आवडतं उदाहरण आहे, की मी जेव्हा मला चहा फार आवडतो. तो मी सकाळी उठतेच, की मला आता उठून चहा प्यायचा आहे. मग तो चहा करताना मी पाण्याचं आधान ठेवेल, त्यात थोडी चहापत्ती टाकेल. मी ते बघत असते, त्याला बुडबुडे येतात, मग तो रंग बदलतो त्याचा, तो थोडासा येलोइश ऑरेंज होतो, मग हळूहळू तो लाल होतो. मग मी त्याच्यात थोडंसं दूध टाकते, मग दूध टाकलं की ते कसं फिरतं. हे हे बघून त्याच्यात स्वतःला विसरणं हे ध्यान आहे. हे सुद्धा ध्यान आहे. कारण
ध्यान का लावायचं? तर मेंदू इतका थकून गेलेला आहे तुमचा, त्याला विश्रांती हवी आहे. हे हे साधं ध्यान आहे. मग जेव्हा तुम्ही इंटेन्शन सेट करून ध्यान करता, जेव्हा तुम्ही संकल्प करून ध्यान लावता की मला नामस्मरण करायचं किंवा मला काही नाही, मला फक्त श्वासांवर लक्ष द्यायचंय. आपल्या या ग्रुपमध्ये बरेच लोक आहेत, म्हणजे किमयाताई आहेत, मीराताई आहेत, हे लोक हिलर्स आहेत. रुपाली आहे, रुपाली जाधव, की जी सद्गुरूंकडे जाऊन बरंच काहीतरी सुंदर शिकून आलेली आहे. त्यांना माहितीये ध्यान काय आहे, की थोडस अहम जो आहे ना तो बाजूला काढून त्याच्या पलीकडे काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न आहे, की तिथून काय उत्तर येत आहेत. आणि त्याचं ऍज अ थर्ड पर्सन बघायचं, ते हेच आलं म्हणून हे मला मोठा मेसेज मिळाला असं नाही. हा, हे आलंय, ठीक आहे, मी त्याची नोंद करून ठेवते. ही टेंडन्सी आली तर तुम्ही समजून घ्या 12वा भाव आणि 12व्या भावातले ग्रह सुस्थित आहे. मग तुम्ही आत वळून बघायला लागता की अरे मी कोण आहे. हा जो केतू आहे ना, ह्याचं शरीरातलं स्थान, केतू म्हणजे काय हो, बॅक्टेरिया आहे. मग तो खराब बॅक्टेरिया आणि गुड बॅक्टेरिया, आपण जे म्हणतो ना आजकाल ते जे टर्म झाले, गुड बॅक्टेरिया, दही खा, अमुक खा, प्रोबायोटिक खा. तो तुमच्या गट मधला, तुमच्या इंटेस्टाईन मधला हे जो फिलिंग बघा, तुम्ही म्हणता अरे मला पोटात कसं तरी होतंय, आत्ता काहीतरी होणार आहे ह्याची जाणीव मला झाली होती. बरोबर, आत्ता काहीतरी होतं ह्याची मला जाणीव होणार झाली, आधीच झाली होती. ते तुमचं इंट्युशन असतं, ते तो केतू आहे. मग ते का जाणवतो, ते कुठून आलं, हे ओळखणं, हे इनवर्ड जर्नी असते. आणि कॉस्मिक अवेअरनेस, मगाशी जे बोलले, हे विश्वसी माझे खरं, याचा अर्थ काय आहे, की याच्यातले सगळे, जसं मी परमेश्वराची संतती आहे तशी दुसरी पण त्याचीच संतती आहे. जेव्हा जेव्हा मला काहीतरी हवंय म्हणून मी माझ्या बहिणीच्या हातातलं चॉकलेट खेचून घेते, मग आई मला येऊन रागवते, तसं मी दुसऱ्याला, मग ते कावळा पण असू दे, त्याला मारलं तर तो वर बसून बघतोय ना, मी त्याच्याच दुसऱ्या पिल्लाला मारतीये ना. मग तो मला नाही का शिक्षा देणार, ह्या अवेअरनेस मध्ये पण जाता यायला पाहिजे. किंवा त्याला पण हक्क आहे जगण्याचा माझ्यासारखाच. ज्यांनी हे संपूर्ण विश्व बनवलंय तो मूर्ख आहे का, की ज्यांनी हे सगळे वेगवेगळे, इतके वेगळे छोटे 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 मोठे जीवजंतू बनवलेत, तो तो मूर्ख आहे का? हा अवेअरनेस, ह्या सिंपल गोष्टी आहेत. ह्या अवेअरनेस मध्ये आपण आलो की 12th हाऊस शुभत्वानी ऍक्टिव्हेट झालेला असतो. मग त्यामुळे अहंकार कमी होतो, चिकटून धरायच्या गोष्टी सुटून जातात. आणि हे पण वैराग्य आहे, तुम्हाला घर सोडून जा असं कोणी म्हणत नाही आजकाल. फक्त हे माझं माझं करत, त्यामुळे त्याला जे धरून बसतो ना, एखादं सुंदर फुलपाखरू आहे तुमच्या जवळ येत आहे, त्याला तुम्ही गच्च धरलं तर त्याचे पंख मोडणार आहेत आणि ते मरून जाईल. पण त्याला सोडून द्या आणि त्याला उडू द्या. आमच्या कॉलनीत खूप सारी फुलझाडं खूप लावलीत, आमच्या कॉलनीत खूप झाडं लावलीत लोकांनी, जे थँक्स टू देम, इतकी सुंदर आहेत. पण पहाटे उठलं की दिसतं, वयाने सिनियर आहेत, मला त्यांना नावं नाही ठेवायची, पण असं जातात आणि ओरबाडून फुलं काढतात. का तर त्यांच्या घरातला देव सुंदर दिसावा. अरे त्या झाडाला पण इच्छा असेल ना माझं शरीर सुंदर दिसावं त्या फुलांनी. त्या झाडांनी कष्ट घेतलेत, मी नाही कष्ट घेतलेत, पाणी सुद्धा घालते की नाही मी त्याला माहित नाही. मग माझ्या देवाला एक फुल बास आहे ना. अख्खी बाग ओरबाडून नेण्यात काय मजा असते. म्हणजे मी जरा कधी कधी खूप जास्त नावं ठेवते या गोष्टींना, म्हणून मी म्हणते ना की क्रिटिकल होते मी खूप कधी कधी. एनिवेज, सो अहम ब्रह्मस्मी याची जाणीव होते. हा कॉस्मिक अवेअरनेस आहे का? आहे का? हा खालच्या लेवलचा अवेअरनेस आहे, त्याच्या पलीकडे पण एक आहे. जेव्हा ह्या अहम मधला अहम ब्रह्मस्मीला अहम निघून जातो ना, तो म्हणजे स्वतःचा विसर आहे. तो म्हणजे स्वतःचा विसर आहे. मग तिथून पुढे माझा ऍक्च्युली नवीन जर्नी सुरू होते, की मी पण नाहीये, तो आहे फक्त. राईट. हे हा मेसेज तुम्हाला 12th हाऊस देत असतो. सो तेच म्हणलं, म्हणजे खालचं एक्सप्रेशन काय असतं, जर जर त्यातलं एक हे असतं की ही म्हणजे स्वला विसरणे म्हणजे काय, आता जर ते दूषित असेल, हा,
आता सगळेच म्हणतात, अरे अरे मला स्वतःची आठवण नाही ठेवायला पाहिजे, मी करत नाही बसायला पाहिजे. नाही, मी तसं नाही म्हणत आहे. मी आहे माझ्या या शरीराचं रक्षण करणं, कारण माझ्या आत्म्याचं हे वास्तू आहे. या शरीराचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मला संपूर्णपणे स्वतःला विसरून चालणार नाही. जेव्हा मी स्वतःला संपूर्ण विसरते तेव्हा मी कन्फ्युज्ड असते. तिथे काहीतरी सायकोसिस असतो, तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा आजार असतो मला. ओके. मग ते कधी घडतं की लग्नेश 12व्या भावात जाऊन बिघडलाय, कारण लग्न आणि लग्नस्थान म्हणजे लग्नस्थान आणि लग्नेश सांगतो की तो तुमची ओळख करून देत असतो. तो जर तिथे जाऊन बिघडलाय तर येस, तुम्ही स्वतःला विसरता, म्हणजे तुम्ही कन्फ्युज असता. ल्युमिनरीज, चंद्र, सूर्य अफ्लिक्टेड आहेत, दूषित आहेत, निर्बली आहेत. चंद्राला बळच नाहीये. आणि त्यात त्याच्यावर शनी मंगळाची राहू केतूची दृष्टी आहे. तुम्ही स्वतःला नाही ओळखू शकत. मी काय सांगते कायम, ज्योतिषशास्त्र म्हणजे स्वॉट अनालिसिस आहे. स्वतःला ओळखता यायला पाहिजे आणि त्यासाठी मदत करणारं हे शास्त्र आहे. प्रेडिक्शन हे त्याचं खूप लो लेवलचं त्याचं आउटपुट आहे बरं का. मला प्रेडिक्शन करता आलं, मी असं बोलले म्हणून हे झालं, ते फार कौतुक नाहीये. तुम्हाला शास्त्र, तुम्ही पण 5 वर्षांनी तुम्हाला असं छान व्यवस्थित तुम्ही शिकलात की सांगाल, हा हे असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं. हे तुम्ही करू शकता. पण आधी मी कोण आहे हे ओळखता आलं ना, तर तुमचं फर्स्ट हाऊस आणि 12th हाऊस बॅलन्स राहतात. त्यामुळे आयडेंटिटी लॉस म्हणजे काय, त्याचं लोअर एक्सप्रेशन म्हणजे काय, की 12th हाऊस खराब झालंय का, याचा अर्थ काय, स्वतःची स्पष्ट ओळख नसते. मी कोण आहे कळत नाही, आत्मविश्वास कमी पडतो. ऑब्व्हियसली लग्नस्थान आणि लग्नेश बिघडला की आत्मविश्वास कमी होणार आहे. चंद्र रवी बिघडले की पण कॉन्फिडन्सचा लेवल कमी होतो. बऱ्याचदा लग्नात केतू आहे आणि तो काही कारणांमुळे दूषित झालाय, तर तुम्हाला शंका येते, कारण केतूला डोकंच नाहीये. ओके. सो डिसिजन मेकिंग बघा, तुम्हाला हे सिम्पटम्स दिसले की बघायचं त्याचं फर्स्ट हाऊस आणि 12th हाऊस बघायचं. चंद्र रवी बघायचे. डिसिजन मेकिंग वीक असतं त्यांचं, पटकन डिसिजन घेत नाही आणि त्यामुळे व्हॅलिडेशन लागतं इतरांकडनं. अरे मी असं करतेय, तुला काय वाटतं, एकाला विचारून नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणजे माणूस आहे, आपण विचारायला पाहिजे. आपल्या आई वडिलांना विचारूयात, ऑफिसमध्ये आपल्या सिनियरला विचारूयात, की मेंटॉर्स आहेत ते आपले, त्यांना विचारूयात. पण अख्ख्या गावाला विचारत बसतात आणि ते अख्खा वेळ निघून जातो. मग 10 लोक तर प्रत्येकाचं ओपिनियन मांडतात आणि असं करून त्या कामाचा म्हणजे त्या प्रोजेक्टचा पूर्ण फजिती होते. सो इतरांवर जास्त अवलंबून राहायला लागतं. त्यामुळे जेव्हा ह्यांच्यावर कोणी हात उगारतो, आता हात फिजिकली उगारणं असू दे किंवा शब्दांनी झोडणं असू दे, त्यावेळेस हे स्वतःसाठी स्वतःचं रक्षण नाही करू शकत, स्वतःची बाजू नाही सांभाळून नाही नीट मांडू शकत. दे कॅनॉट टेक स्टँड फॉर देमसेल्व्स. हे सुद्धा तुमचं 12th हाऊस किंवा लग्नेश तिथे जाऊन बिघडणं, हे याचं एक हे आहे, लक्षण आहे. जे तुम्ही मला विचाराल की कसं कळायचं, कसं कळणार आहे मला हे बिघडलंय का, तो सांगतोय तुम्हाला समोर येऊन, मला असं असं होतं, माझ्या सोबतीत हे झालंय. मग बघा त्याच्यात 12th हाऊस कडे बघा, 12th लॉर्ड कडे बघा, फर्स्ट हाऊस कडे बघा. ओके. इवन चंद्राचं पण व्यय बघायला पाहिजे. चंद्र जिथे बसलाय त्याचं पण व्ययस्थान बघायला पाहिजे. त्यामुळे आपल्या वर्तनात जे काही पॅटर्न्स दिसतात ह्या लोकांच्या, मग हे लोक इंट्रोवर्ट, कारण कॉन्फिडन्स कमी असतो. हे बघा, जे फकीर असतात त्यांचं अबोलपणा वेगळा असतो, कारण ते जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते समोरच्याला व्यवस्थित शांत करू शकतात. पण ते फक्त बोलायचं नाही म्हणून ते बोलत नाहीत. राईट. मग हे जे दूषित झालेलं असं की ते इंट्रोवर्ट असतात, विड्रॉवल म्हणजे पळपुटेपणा थोडासा म्हणू शकता, की काहीतरी मोठं काम करायचं ऐन वेळेस म्हणतात नाही, काहीतरी सिली रिझन, अरे नाही मी नाही येऊ शकत, मला नाही जमणार आहे, मी नाही करू शकत. असं तुम्ही करता का? तुमच्याकडे आलेलं जातक करता का, ते बघायचंय आपण. ज्याला आपण काय म्हणतो पलायनवाद, मला जमणार नाही, तो माइंडसेट. काम करायच्या आधीच नकार घंटा वाजवणे. राईट. प्रयत्न करायच्या आधी, म्हणजे काम करण्याच्या आधी म्हणजे प्रयत्न तरी करा. मग ह्याला म्हणतात सेल्फ सॅबोटेजिंग ऍटिट्यूड. स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. सेल्फ सॅबोटेजिंग इज स्वतः, कारण 12व्या स्थानी पाय आहेत आपले, ऍक्च्युअली पाय आहेत 12वं स्थान म्हणजे आपले घोट्याच्या खालचे पाय, तळपाय ज्याला आपण म्हणतो. राईट. किंवा मग इतरांकडनं दाबलं जाणं. पण मी माझ्यासाठी स्टँड नाही घेऊ शकत, इतकं महत्व आहे ह्या 12व्या स्थानाला.
मग जर हाच 12वा स्थान स्ट्रॉंग असेल तर काय होणार आहे? मी मेडिटेशन करून मला जे मेसेज त्यावेळेस येतात ते मी लिहून काढेन. आता लिहून काढण्याने काय होतं? कुठलं स्थान चांगलं होईल? तिसरं स्थान. येस, परफेक्ट. बघा, रुपाली यायला लागलं. म्हणजे एकदम नवीन आहे, यायला लागलं ना. मग तिसरं स्थान 12व्यापासून काय आहे? कितवं स्थान होतं ते? मोजा. चौथं चंद्र, चौथं हा, कर्क राशी माझं. नाही नाही नाही, फक्त 12व्यापासून तिसरं कितवं येतं? चौथं येतं ना. हा म्हणजे ते 12th हाऊसचं सुख आहे, हा बरोबर. 12th हाऊसला आपण काय म्हणतो? दुःस्थान आहे, त्रास देणार आहे, त्रिक स्थान आहे. जेव्हा तुम्ही लिहून काढता, मी आज काय केलं आणि मी ह्याच्यातनं काय शिकले, हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. जेव्हा तुम्ही लिहून काढता, मी हा उपाय देते बरं का, मी रेमेडीज जेव्हा देते मी असल्या देते की तू लिहून काढ, तुझे प्रश्न बरेच सुटतील. जेव्हा मी लिहून काढते तेव्हा मी 12th हाऊसचं सुखस्थान ऍक्टिव्हेट करते, म्हणजे 12वं स्थान शुभत्वानी ऍक्टिव्हेट करते मी. आधी मी काय म्हणत होते इतका वेळ, तृतीयाचं समोर नवमे ते पण ऍक्टिव्हेट होतं. आता मी हे करून लिखाणाने मी चतुर्थाचं सुख ऍक्टिव्हेट करते, म्हणजे 12वं चांगलं होणार आहे. मग तिकडे येणारे त्रास कमी होणार आहे. लॉस आहे ना, नाही म्हटलं तरी तो व्यय आहे ते. ओके. सॉलिट्यूड आहे, एकटे म्हणजे एकांत आहे, पण एकाकीपणा नाहीये, आयसोलेशन नाहीये. तुम्ही तुमच्या संसारात राहून तुम्ही तिथे कनेक्टेड पण आहात, पण ऍट द सेम टाइम तुम्ही तिथनं डिटॅच पण आहात, जेव्हा तुमचं 12th हाऊस स्ट्रॉंग असेल तेव्हा. राईट. क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आहे, कारण मन तिथे भावना नाही गुंतलेल्या आहेत, बुद्धीने काम करत आहे. ते पंचमाचं अष्टम आहे, क्रिएटिव्हिटीचं अष्टम आहे. ते जेव्हा शुभत्वाने चांगलं काम करणार आहे, क्रिएटिव्हिटी आपोआप बाहेर पडणार आहे तुमच्यात. राईट. सो स्वला विसरायचं नाहीये, फक्त वाढवायचंय. 12वं स्थान ऍक्च्युली आकाश स्थान आहे, ते आकाश तत्व. म्हणजे राशींमध्ये असं येत नाहीत, पण थोडासा मीन राशीला, तिथे मीन रास येते ना 12व्या स्थान, तिच्याकडे थोडं आकाश तत्व असं म्हणतात, कारण ते खूप मोठं महासागर येतो म्हणून. मग ते एक्सपान्शनचा कारक आहे तिथे, ते कारकत्व इथे येते. राईट. सो तो नेहमी विचारतो, तू स्वतःला सोडतोयस की स्वतःला हरवतोयस? विचार करायचा वाक्यावर. मी स्वतःला मी हरवत नाहीये. मी स्वतःचा अहंकार, त्याचा शेवट करते, माझ्या अस्तित्वाचा नाहीये. जेव्हा माझ्यातला मीपणा नाहीसा होईल तेव्हा मला खरा मी कळतो, मी कोण आहे. म्हणून जे मोठे संत होऊन गेलेत, मोठे मोठे अचिव्हर्स आहेत बघा, त्यांचं 12th हाऊस खूप छान काम करत असतं. त्या इगोच्या स्पेसमधनं काम नाही करत. वेळ मिळाला तर रतन टाटांची पत्रिका पाहूयात, किंवा असे तुम्ही पण सुचवा ज्यांची की तुम्हाला वाटते की ते सगळ्या मानवतेसाठी काम करून गेले. आदिगुरु शंकराचार्य, महाराष्ट्राचा कुंडली संग्रह ज्यांच्याकडे आहे, वदा भट आणि मदा भट, त्याच्यात त्यांची पत्रिका आहे, आणि त्यांचा वृषभ लग्न आहे आणि चंद्र मिथुनेचा आहे आर्द्रामधला. आता आर्द्राला आपण किती वाईट समजतो, पण आदिगुरु शंकराचार्यांचा चंद्र सारखा ग्रह व्ययस्थानी गेलाय. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील गेले आणि 32व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आहे. हो, किमया ताई खूप छान बोलत. आपल्यातला स्थूल मी संपला की सूक्ष्म जगतातला मी सापडतो. बरोबर आहे. पण जेव्हा हे का सापडवायचं, ह्याचा पाठीमागचा हेतू काय? मला दाखवायचंय परमेश्वराला मी किती मोठी आहे. त्याला काही दाखवायची गरज नाही. तुम्ही किती लपवलं तरी सूक्ष्मातला सूक्ष्म विचार त्याला कळतो. त्याला काय दाखवायचंय? मी तर त्याचंच पिल्लू आहे. मग मी कोणाला दाखवते? कोणाला दाखवायचं नाही. मला फक्त तो अनुभव घ्यायचा आहे की
जसं किमयाताई म्हणाल की माझ्यातला मी स्थूल मी सोडला की माझ्यातला तो सूक्ष्म मी तो एक्सपांड होणार आहे. आणि तो सूक्ष्म, त्याला आपण आपल्या भाषेत बोलायचं तर अंतरात्मा येतो, आपल्या आतला राम येतो. तो कोण आहे? त्याला भेटायचंय, त्याची गळा भेट आहे. म्हणजे मला हे असं कळलं. तुमच्या अजून आणि मग तो जो राम मला भेटणार आहे, मग त्याचे आशीर्वाद घेऊन मग मी माझ्या, जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की विश्वाची माझे घर, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. हे एक माझं या लाईफचं पर्पज आहे. लाईफ पर्पज विचारत लोक येतात. दशमस्थान तुम्हाला एक अंदाज देतो की तुमचा लाईफ पर्पज काय आहे. लग्नस्थान तर तुमची आवड निवड सगळं दाखवतं, इन्क्लिनेशन दाखवतं, पण दशमातनं तुम्ही काय करू शकता, कारण ते कर्म आहे आणि त्याचं स्वरूप कळतं दशमातनं. पण त्या दशमासाठी प्रयत्न कुठनं करायला लागतात, आपण बघितलं होतं हे. दशमाचं तृतीय 12वं आहे ना. बघा आता ही चित्र आहेत, बेड्या आहेत. हा कैद मधला, कैदेत बसवलेला माणूस आहे. कदाचित ह्याला टर्मिनेट करणार आहेत, म्हणजे त्याला एक इंजेक्शन देऊन किंवा शॉक देऊन त्याला त्याचं आयुष्य संपवणार आहेत. हे असं त्याला बंधनात ठेवलं इथे, पाय बांधलेत, हात बांधलेत. हाऊस अरेस्ट. हाऊस अरेस्ट असतं की असे हे बेड्या नसतात, पण इथे काहीतरी तुम्हाला त्यांनी हे लावलेलं असतं, ट्रॅकर लावलेलं असतं तुमच्या शरीरात, किंवा असं ते काढू नाही शकत तुम्ही. अँकल मॉनिटर. येस, दे यू गो. हॉस्पिटल बंधनाचं स्थान आहे. सगळे उभे आहेत. हा एक मुलगा व्हीलचेअर मध्ये, म्हणजे त्याची मुवमेंट अडकली आहे. आणि हे त्रिदळ. इथे जेव्हा आपण जातो तेव्हा असं काही लोकांना फार भारी वाटतं, पण ते भारी वाटण्याच्या पाठीमागे नियम किती आहेत. सो 12th हाऊस जेव्हा ऍक्टिव्ह असतं दूषित ह्याच्यानी, त्याच्या समोरचं स्थान षष्ठ आहे. षष्ठ म्हणजे रोग आहे, आणि षष्ठाच्या तृतीयात अष्टम आहे, अष्टमाच्या पंचमात 12वं स्थान आहे. 6 8 12 कसे कनेक्टेड आहेत बघा, सर्किट कसं आहे. 6 आणि 12 समोरासमोर आहेत, म्हणजे इकडे रोग येतात, तिकडे हॉस्पिटलायझेशन आहे. अष्टम आणि 5 जे त्रिकोणातली स्थान आहेत, 8 आणि 12, सॉरी, हा, 8 आणि 12 त्रिकोणातले आहेत. तर मग काय आहे, इथे काहीतरी झालं तर ते 12वात पण पाणी हलणारच आहे, कारण त्रिकोणात ऊर्जा सेम असते. अष्टम म्हणजे अचानक आलेलं संकट, ऍक्सिडेंट आहे, काहीतरी झालं 12वं ऍक्टिव्हेट होऊ शकतं. किंवा तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे, तुमच्यावर आरोप आलेला आहे, आणि तुम्हाला असे हातात पायात बेड्या घातल्या गेल्यात, मग बंधनयोग ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ओके. सो हे सगळं दाखवणारं हे 12वं स्थान आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडकवलं जातं. मग बंधनाचे प्रकार काय आहेत? शारीरिक बंधन आहे, आजारपण आहे, सर्जरी आहे, ऍक्सिडेंट्स आहेत, त्यामुळे अंथरुणाला खिळणं आलेलं आहे. अंगवैकल्य म्हणजे फिजिकल हे येणार आहेत, काय डिसेबिलिटी येणं. कोणाला तरी बघा पॅरालिसिसचा अटॅक येतो, त्यावेळेस अशा लोकांच्या पत्रिकेतलं 12वं स्थान, त्याचा स्वामी, चंद्राचं 12वं स्थान, रवीचं पण इंद्रियांचा कारक आहे म्हणून रवी जिथे बसलाय त्याच्या पाठीमागचं 12वं स्थान ऍक्टिव्ह आहे का बघायचं. दशा तशात कुठल्या चालल्यात का, म्हणजे महादशा, अंतरदशा, विदशा, सूक्ष्मदशा, म्हणजे तुम्हाला अगदी फ्री सॉफ्टवेअर जे ऍस्ट्रोसेज फेमस आहे त्याच्यात पण सूक्ष्मदशांपर्यंत जाता येतं, 5व्या लेवलपर्यंत, ते बघायचंय. मुवमेंट तुमची अडकवली जाते. हे मी फिजिकल लेवलला, आतापर्यंत आपण बरं स्पिरिच्युअल लेवलला बोल, पण फिजिकल लेवलला येतं ना मुवमेंट अडकणं, पुढे जाता न येणं, ह्यालाच बंधन योग म्हणतात. डिपेंडन्सी, दुसऱ्यावर आपण अवलंबून असतो. एक्सटर्नल रिस्ट्रिक्शन काय, तुम्हाला जेल आहे, तुम्हाला जसं हाऊस अरेस्ट मध्ये ठेवलंय, तुम्हाला मेंटल असायलम मध्ये ठेवलंय, तुम्हाला रिहॅब सेंटर मध्ये ठेवलंय, व्यसन आहे तुम्हाला, फोर्स कन्फाइनमेंट असतात आपल्याकडे. ते माहेरी पण असतात आणि सासरी पण असतात. माहेरी वडील किंवा काका खूप स्ट्रिक्ट असतात, 7च्या आत घरात म्हणजे घरात, तुझा किती महत्वाचा क्लास असू दे, गेला खड्ड्यात. किंवा सासरी, तू असू दे, तू आलीस थकून जॉब करून, पण येऊन हे इतकी कामं करायचे, त्याशिवाय तुला बेडरूम मध्ये जायला परवानगी नाही, म्हणजे त्याशिवाय तुला झोपायला परवानगी नाहीये. ही पण बंधन आहेत.
सॅटर्डे संडे सुट्टी असली म्हणून काय आहे, आम्हाला घेऊन जायचंय तुला देवळात, आमच्यासाठी हे करायचंय, घरात सामान भरायचं, ही सगळी बंधनं. आणि त्याच्यात जर तुम्ही वीक असाल तर तुम्ही बोलू नाही शकत, तुम्ही सहन करत राहता. कितीतरी बायका अशा आहेत की मुलं लहान आहेत म्हणून त्या अं, अशा विवाहांमध्ये राहतात की जिथे तो नवरा मारहाण करत असतो, किंवा पुरुषही असतात, कितीतरी पुरुष राहतात, नाही राहू दे, मुलं लहान आहेत, नाही पटलं तरी राहतात ते एकत्र. म्हणजे माझ्या माहितीचं एक कपल आहे की दोघंही मला सांगतात की आम्ही जोपर्यंत आमची मुलं मोठी होत नाहीत ना दोघंही, आणि काहीतरी थोडंसं कमवायला लागत नाहीत, तोपर्यंत आम्ही एकत्र राहणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही वेगळे होऊ. आत्ता वय किती आहे मुलांचं? 10 वय आणि 15 वय. म्हणजे अजून 7-8 वर्ष हे असेच एकत्र राहणार. ह्याला फोर्स्ड कन्फाइनमेंट म्हणतात. हे स्वतःवर लादलेलं बंधन आहे. ओके. मानसिक बंधन, काही लोकांना विचार स्वातंत्र्यच कमी आहे, म्हणजे त्यांच्यावर कंडिशनिंग केलंय लहानपणापासून, नाही हे असं नाही, हे असंच आहे, भीती घातलेली गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून म्हणजे आपल्याला, मला वाईट काय वाटतं की इन्स्टेड ऑफ बिकमिंग देवावर प्रेम, म्हणजे प्रेम करण्याच्या वी हॅव बिकम गॉड फिअरिंग. आपल्याला शिकवलं, अरे तू आत्ता 7 वाजले दिवा लावून आहे तर बाप्पा रागवेल. हे काय आहे, तो का रागवेल? तो जर माझा बाप्पा आहे, तो माझा बाबा आहे, ती माझी माऊली आहे, तर तिला कळतंय ना की मला आज शेवटची लोकल मिळाली आहे, मी लटकत आली आहे, तिथून पुढे रिक्षा मिळत नव्हती, मला आज उशीर झालाय. तो समजून घेतो ना. मग तुम्ही मला भीती का दाखवताय? हे कंडिशनिंग आहेत. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची, ठीक आहे, आज मला जरासं उशीर होतोय, मला आज काहीतरी वेगळं काम आलंय, मध्येच फोन आले 4, मी काय करू? सो ही अशा व्यक्ती फिजिकली फ्री असतात पण मेंटली ते ट्रॅप्ड असतात. किंवा एक छान उदाहरण घेणार आहोत, मी पत्रिका दाखवणार आहे तुम्हाला, की ज्यांना मानसिक आजार असतात ते वेगळ्याच जगात रुळतात. मल्टिपल पर्सनॅलिटी, एमपीडी, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो काहींना, काहींना अँझायटीचा इश्यू असतात. म्हणजे तिथे दोरा पडलाय पण त्याला ते साप समजून जगत असत. फक्त ॲझम्पशन, म्हणजे देअर्स अ सेइंग इन इंग्लिश की बाय अज्युमिंग, म्हणजे मला वाटलं, बाय अज्युमिंग यू मेक अन ॲस आउट ऑफ यू अँड मी. तू स्वतःच आणि माझं दोघांचा गाढव करतोस का? तर तुला वाटलं म्हणून. पण ह्याचा कनेक्शन कुठे ना कुठे 12th हाऊसशी आहे. का बरं 12th हाऊसशी असेल मानसिक बंधनाचा कनेक्शन 12th हाऊसशी का? काही पण द्या लॉजिक, तुम्हाला ज्योतिष येऊ दे किंवा नाही येऊ दे, का असेल? मन कुठनं बघतो आपण? चौथ्या भावात. बरोबर, पण ते कॉन्शियस माइंड आहे. सबकॉन्शियस कुठून बघतो? सेकंड हाऊस. तिसऱ्यातनं. सेकंड, तृतीय. थर्ड थर्ड. मध्ये. हा, आणि त्या सबकॉन्शियस मधले पॅटर्न आपल्याला कळत नाही, त्याचं कर्म कुठनं होत असतं? तृतीयाचा दशम म्हणजे काय? फर्स्ट हाऊस. सॉरी, फर्स्ट हाऊस. 12वा भाव. 12वा भाव. 12वा भाव 12 भाव. मी पुढे घेतलं. है ना. बरोबर. हा, तृतीयाचा दशम म्हणजे ते कसं हे पॅटर्न्स कनेक्टेड असतात. आत्ताच सवय लावून घ्या, हे पत्रिकेत असं आपल्या डोक्यात ते पॅटर्न यायला पाहिजेत. सो तृतीयाचा दशम 12वा भाव आहे. तृतीय हे अष्टमाचं पण अष्टम आहे. अष्टम म्हणजे भीती आहे. हे सगळे जेव्हा ट्रॅप मिक्सअप होतात ना, मग आयुष्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे येतात, आजार येतात, मानसिक आजार. त्यातले अँझायटी वगैरे त्याला काउन्सिलिंगमध्ये ट्रीट करू शकतो. पण काही आजार जसे की पॅरानोइया आहे, आणि स्पेशली स्किझोफ्रेनिया म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी, म्हणजे आपल्या टिपिकल मुंबईच्या भाषेत बोलायचं तर केमिकल लोचा असतो, एक प्रकारचं केमिकल ते रिलीज होत नसतं. खरंच केमिकल लोचा असतो. त्या लोकांना ना, बिचाऱ्यांना त्याचा इतका त्रास होत असतो, आणि ते दिसायला आपल्या जगात असत पण त्यांच्या डोक्यात वेगळं जग निर्माण केलेलं असतं. तुम्हाला स्किझोफ्रेनिया समजायचं असेल तर अ ब्युटिफुल माइंड हा मूवी बघा. इंग्लिशमध्ये आहे, म्हणजे कळणार नाही मराठी लोकांना अजिबात.
सबटायटल असेल तर लावून बघा की कसं एक, आणि ते रिअल लाईफ स्टोरीवर आहे, त्याच माणसाची पत्रिका मी आज शिकवणार आहे तुम्हाला. इतकं इतकं वाईट वाटतं इतकं सुंदर आयुष्य असं वाईट वाया जाणं, आणि त्यातनं ती व्यक्ती पुन्हा उभी राहते. जॉन फोर्ब्स नॅश नावाची व्यक्ती आहे. ती 1928 का 26 साली जन्म झालेला आहे. अ, अमेरिकेतल्या अतिशय नंबर 1च्या युनिव्हर्सिटी म्हणजे प्रिन्स्टन आणि MIT मधनं शिकलेली आहे. तिथे काम केलेली व्यक्ती आहे. आणि बघा 28चा जन्म आहे, म्हणजे त्याच्या तरुण वयात जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हाचा काळ काय असेल, अराउंड 1942-45 वगैरे असा असणार आहे, की ज्यावेळेस त्याचं ऐन उमेदीचा काळ असतो, किंवा 45 सेकंड वर्ल्ड वॉर होऊन गेलंय त्या काळी. हे जेव्हा आपण ज्योतिष शिकत असतो ना, थोडंसं आपल्याला बाकीच्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. सो 1945 नंतर पण, किंवा त्यावेळेसच त्या दुसऱ्या महायुद्धात अमेरिका व्हर्सस USSR असा फार मोठा हा होता तो, अ, म्हणजे ते ग्रुपिझम होतं. USSR म्हणजे रशिया. ओके. सो ही जी व्यक्ती असते, ओके, ही व्यक्ती शिकवत असते MIT मध्ये, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत असते ॲज अ प्रोफेसर. फिजिक्सचे वेगवेगळे लेवल, PhD झाले या व्यक्तीचं, ओके. आणि डॉक्टर जॉन नॅश ती शिकवत असते, आणि तिला नंतर असं वाटायला लागतं की आय कॅन सी सर्टन कोड्स, म्हणजे त्याला लिटरली दिसायला लागतं की हे अमुक अमुक असे मेसेजेस येत आहेत, हे अमुक अमुक हे कुठनं येत आहेत, तर कुठेतरी फोन कॉलमध्ये काहीतरी शब्द, कुठेतरी होर्डिंगवर काहीतरी दिसतंय, कुठेतरी न्यूजपेपरमध्ये काहीतरी दिसतंय, मॅगझिनमध्ये काहीतरी दिसतंय. सो हे रशियन लोक अमेरिकेविरुद्ध काहीतरी करतायत असं करून तो स्वतःच्या घराच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये एक असं जाळं त्यांनी निर्माण केलेलं असतं. म्हणजे मी सांगूच नाही शकत, इतकं सुंदर त्याचं फिल्मिंग खूप सुंदर झालंय, म्हणून त्या मूवीला 8 ऑस्कर अवॉर्ड मिळालेत. ऑस्कर अवॉर्ड मिळणं म्हणजेच फार मोठी गोष्ट, आणि त्याला 8 ने 8 मिळालेत. रसल क्रोनी ऍक्टिंग अतिशय सुंदर केलेली आहे. तो तो मूव्ही बघा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघा, मग तुम्हाला कुठेतरी कळेल की ते काय चालू आहे तिथे. म्हणजे बऱ्याच वेळा कळत नाही की हे खरं काय आणि खोटं काय. आणि मग नंतर, आणि त्याचीच विद्यार्थिनी अलिशिया लार्द, ती त्याच्याशी लग्न करते, त्याच्या प्रेमात पडते, त्याच्याशी लग्न करते, त्यांना एक बाळ होतं, आणि मग नंतर तिला शंकायला येतं की हा काहीतरी वेगळा वागतोय. रोज रात्री अ, अ, म्हणे मी कचरा टाकून येतो, मी कचरा टाकून येतो, असं बाहेर जाऊन बघणं. आणि मग नंतर त्याला सांगणं की हे ह्याचे कॉल नाही घ्यायचे, त्याचे कॉल नाही घ्यायचे. ती म्हणते का नाही घ्यायचे कॉल, नाही म्हणे नाही घ्यायचे. मग तिला मध्येच उठून तू आज माहेरीच जा, इथे तू सेफ नाहीयेस. मग ती नंतर एका डॉक्टरला कनेक्ट करते, म्हणजे मानसिक डॉक्टरला, म्हणजे सायकॅट्रिस्टला. आणि एका लेक्चरमध्ये ही व्यक्ती लेक्चर देता देता लेक्चर सोडून पळून जाते. म्हणजे अख्खा तो हॉल भरलेला असतो, मोठे मोठे प्रोफेसर्स येऊन बसलेले असतात ह्या माणसाचं लेक्चर ऐकायला. आणि त्यावेळेस तो, कारण त्याला ती काही लोक दिसायला लागतात की जी त्याच्या मते ते तिकडचे एजंट आहेत, आणि तो पळून जातो. मग त्याला पकडलं जातं, आणि मग हे लोक, म्हणजे मेंटल हॉस्पिटलचे लोक त्याला पकडतात आणि त्याला नेतात. आणि मग त्या काळी एवढी ट्रीटमेंट नव्हती, तर त्याला हे दिलं जातं, शॉक दिले जातात. आणि तिथून जो प्रवास सुरू होतो तो त्याचा डाऊनफॉल आहे, की इतकं हुशार व्यक्तिमत्व असं भटकती आत्मा जसं म्हणतो ना, तसं तो भटकायला लागतो तिकडे. कारण त्याला सतत ते आवाज ऐकू येत असतात, सतत ती लोक दिसत असतात. आणि स्किझोफ्रेनियाची, एस्पेशली स्किझोफ्रेनिया म्हणजे काय आहे, की मनाला झालेलं कॅन्सर आहे त्याला. त्याला ऍक्च्युली आत्ता काय माहित नाही, पण मी तुम्हाला 2000ची गोष्ट सांगते, कारण माझ्या सासऱ्यांना झाला होता. सो आय नो व्हॉट इट इज. सो त्या औषधांना साईड इफेक्ट खूप आहेत. सो जॉन नॅश हळूहळू ना औषध घेत नाही, कारण हे लोक इतकी हुशार असतात ना, त्याचा त्रास होतो ना औषधं घेतले की, त्यांना काहीतरी विचित्र त्रास होतो. मग ते असं गालात लपवू, जिभेखाली लपवू, आपल्यासमोर औषध घेताना दिसत, आणि औषधं नाही घेतली की त्यांचा तो सायकोसिस वाढत असतो. सो एक काउन्सिलिंग सेशन मी अटेंड केलं होतं, म्हणजे फॅमिली मेंबरसाठी असतं तसं मुंबईत असताना. सो थँक्स टू डॉक्टर आदेश श्रीवास्तव, त्यांनी ते घेतल्यावर कळलं की हा, अरे ही लोक अशी वागू शकतात. मग यू नीड टू सी की त्यांच्या तोंडात ते औषध जायला पाहिजे. सो कमिंग बॅक टू जॉन नॅश, की तो औषध घेत नसतो, आणि मग त्याचा सायकोसिस वाढतो, आणि असं करून मग ॲलिशिया वैतागते. कारण जॉन औषध का नाही घेत, कारण तो शारीरिक सुख आपल्या पत्नीला देऊ शकत नाही.
12th हाऊस बंद होतं ना औषध घेऊन घेऊन, बंधन योग आलं बघा. एक तर मन त्याचं अडकलंय, भीती आलीये, गिल्ट आलंय तिथे काहीतरी. व्यक्ती फिजिकली फ्री आहे पण आतून ते ट्रॅप झाली आहे या या सगळ्या बंधनात, आणि त्यातून त्याला मॅडम वाईट पत्रिका दाखवा ना, पत्रिका दिसत दाखवते. नाहीये. पत्रिका अजून नाही शेअर केली मी. हो, अच्छा, सो ठीक. सो त्याला ती भीती वाटत असते आणि त्याला गिल्ट असतं की मी माझ्या पत्नीला शारीरिक सुख नाही देऊ शकत आहे. त्या गिल्टमधनं तो औषधं बंद करतो आणि असं करत मग ती त्याला सोडते, म्हणजे डिवोर्स घेते, पण ती बाहेर राहून त्याची सेवा करत असते त्याच्यासोबत न राहता, कारण तिला असं वाटतं की ह्याचा हा परिणाम माझ्या मुलाला होऊ नये ह्याच्या वागण्याचा, म्हणून ती वेगळी राहून त्याची काळजी घेत असते. पण एक मोमेंट तिथे असा येतो की ती त्याला सांगते की कसं डिसायफर करायचं, की सत्य काय आहे, असत्य काय आहे. ते लिटरली ते तो परत त्याचं ते सुरू झालेलं असतं ना ते पॅटर्न, कारण हे लोक लवकर बाहेर नाही पडू शकत. त्यावेळेस ती म्हणते की इकडे ये, इकडे तुला मी खरी वाटते ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. हो म्हणतो, मग ते मला हात लाव. तो असा हात लावतो तिला. तुला जाणवतंय माझी स्किन? हो. मग ती त्याला हात लावते. तुला माझा हाताचा स्पर्श जाणवतोय? हो. मग ती तुला जी लोक दिसतात त्यांना हात लावून बघ, ते दिसतंय का तुला, जाणवतात का ते. तो मोमेंट आहे त्याचा युटर्न असतो. त्या मोमेंटला म्हणजे इतकं सुंदर दाखवलं की त्या मोमेंटला त्याला कळतं की खरं काय आणि इमॅजिनरी काय, आणि तिथून पुढे त्याचा सायकोसिस चालूच असतो, पण तो त्यांना बाजूला काढायला लागतो आणि मग पुन्हा तो रिसर्चकडे वळतो आणि 1994 मध्ये त्याला नोबेल प्राइज मिळालेलं आहे त्याच्या गेम थिअरीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये. ती थिअरी काय मी नाही सांगू शकत, पण इकॉनॉमिक्स हा विषयच इतका अवघड आहे, त्याच्यात त्याला ते नोबेल प्राइज मिळालंय. हे सत्य आहे, हे रिअल लाईफ स्टोरी आहे. इतर अजून 2 लोकांसोबत त्याला ते मिळालेलं आहे. तो मूवी बघण्यासारखा आहे, सुंदर आहे, पण कसा मेंटली ट्रॅप झाल्यावर, म्हणजे किती वर्ष गेली त्याच्यात, वयाच्या 66व्या का 68व्या वर्षी त्याला ते मिळालंय, जे त्याला वयाच्या 40व्या वर्षी मिळू शकलं असतं. इतकं ती व्यक्ती हुशार आहे. म्हणजे स्किझोफ्रेनिया ज्यांना होतो ती लोक प्रचंड हुशार असतात, आणि जे हुशार असतात तेच नवीन काहीतरी क्रिएट करू शकतात. म्हणून मी म्हणते ना, एनिथिंग इन एक्सेस इज नॉट गुड. आणि त्यावेळेस आता ते मूवी आहे म्हणजे थोडंसं ड्रॅमेटायझेशन असतं. तो तो जेव्हा तो पोडियमवर जातो ते अवॉर्ड घ्यायला, असं त्या क्षणी तो फक्त त्याचा खूप आहे, तुम्ही विकिपीडियाला वाचा, ॲस्ट्रोसीकवर त्यांनी छान माहिती दिलेली आहे. ॲस्ट्रो डेटा बँक कशात तरी त्याच्या लाईफ स्टोरी आहे, सुंदर दिली त्यांनी. त्यावेळेस म्हणतो की ह्या वयात हे खरं नाही मिळायला पाहिजे, पण मी प्रयत्न करतोय मिळवायचा. आणि मग तो म्हणतो की तू तिथे आहेस म्हणून आज मी इथे आहे. आणि त्या आयुष्याची म्हणजे तो अलिशाला त्याच्या पत्नीला मिळालेला ते खरं रेकग्निशन आहे, तो तिला मिळालेला मान आहे, की एवढा सायकोसिस असताना सुद्धा ही व्यक्ती रेकग्नाइज करते की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करतंय. आणि द सॅड पार्ट ऑफ, आता मी सायकॉलॉजीचा अभ्यास केला, मी म्हणजे आम्हाला त्यावेळेस हे दिलं होतं, प्रोजेक्ट दिलं होतं त्यांनी, की तुम्ही कुठलंही कादंबरी घ्या, 2003 ची गोष्ट आहे. कुठलीही कादंबरी घ्या किंवा मूवी घ्या आणि त्याच्यावर तुमचा सायकोलॉजिकल बेसवर अनालिसिस करा. त्यावेळेस मी तो मूवी निवडला होता. खूप वाईट वाटतं आणि खूप जास्त मग आत घुसत जातो. मग मला वाईट कोणाचं वाटलं की अलिशियाचं, कारण तिचा जो बाळ, तिचं एकुलता एक बाळ, त्याला पण हे होतं, तोच डिसऑर्डर होतो. त्याला काय टर्म आहे, हेरिडेटरी. सो व्हॉट इज हर लाईफ, तिची पत्रिका नाही, मग तिचं बंधन कसं ऍक्टिव्हेट झालंय तिचं ह्या माणसासोबत राहून. म्हणजे ही कसे हात तुमचे बांधले जातात की तुम्ही फ्री आहात पण तुम्ही अडकलेले आहात. असं खूप वेळा येतात प्रसंग आपल्या आयुष्यात, आपण ज्याला मराठीत म्हणतो ना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, की सहन होत नाहीये पण सहन करायला लागते. दॅट इज ऑल्सो ट्रॅप, राईट. म्हणजे हे हे असे ट्रॅप आहेत. आपले मूड स्विंग्स, आपण प्रयत्न करत असतो, मला रिॲक्ट नाही व्हायचंय, कोणीतरी बटन ऑन करतच आणि मी रिॲक्ट होतेच. हा पण एक प्रकारचा ट्रॅप आहे. सो तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येणे म्हणजे बंधन ऍक्टिव्हेट होणं, पण हा तुरुंग नाहीये, तर शरीर आहे, मन आहे, परिस्थिती आहे, आपल्या पास्ट लाईफ कर्मांमुळे ह्या सिच्युएशन आपल्या आयुष्यात येतात आणि मी हवं तसं वागू शकत नाही. ही अवस्था म्हणजे बंधन योग आहे बेसिकली. आपण अडकलेलो असतो ह्याच्यात.
अनेक वेगवेगळे थॉट प्रोसेस असतात ह्याच्यात. मग कधी ते परिस्थितीमुळे जन्माला आलेले असतात, काहीतरी नको असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज लहानपणातच आलेल्या असतात, रिलेशनशिप आपले चांगले नसतात म्हणून आपण त्या परिस्थितीमध्ये अडकतो, जॉबमध्ये अशा जॉब करायला लागतो, कारण जॉब तर करायला पाहिजे, पोटाला पैसा कमवायला पाहिजे, बट पर्सन इज नॉट हॅपी. त्यामुळे ते बंधन आलेलं असतं. मनाविरुद्ध अडकून राहणे. 12th हाऊस ऍक्टिव्हेट झालंय का बघा. मग कुठले ग्रह असतात? शनी, बंधनाचा कारक शनी आहे. तो जर 12व्या भावात बिघडला असेल तर त्रास होतो. मग तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स येतात, तुम्हाला काही कामं होत नाहीत, अडकून राहणं येतं तिथे. काहीतरी परिस्थिती तुमच्यावर लादली जाते की तुम्हाला ते, म्हणजे तुमची काही चूक नसते, तुमचं त्या गोष्टींशी काही घेणं देणं नसतं, पण तुम्हाला ते करायला लागतं. राईट? सोडू नाही शकत. आणि मग तिथनं आपल्याला त्रास सुरू होतो, कारण मला त्या छोट्याशा चौकटीत वावर करायचा आहे. ओके, बघा हा प्रारब्धाच्या समोरचं स्थान आहे, कसं ऍक्टिव्हेट होत असतं ते. हॅलो बस लेट झाली. Right? इथे आजारपण आहे, लिगल इश्यूज येऊ शकतात. शनी बिघडलेला असेल, त्याचा 12th लॉर्डशी 12th हाऊसशी काहीतरी संबंध येतोय. दबाव आहे, तुम्हाला कोणीतरी ऑप्रेस करतंय. इतर ग्रह असतील तर मंगळ ऍक्सिडेंट्स देऊ शकतो, काही अचानक होणाऱ्या इंजुरीज देऊ शकतो. राहू असेल तर ऍडिक्शन देऊ शकतो, सायकोलॉजिकल ट्रॅप देऊ शकतो. पण हाच राहू 12th हाऊस मधला, फक्त राहू नाही, इतर योग लागतात. हाच राहू तुम्हाला कक्षेच्या पलीकडे जायला, 7 समुद्रापलीकडे जायला पूरक ठरतो हा राहू. तसं ते पण पाहूयात आज आपण. आज कदाचित आपल्याला हा क्लास खूप मोठा होईल. केतूमध्ये आहे डिटॅचमेंट पण देतो, पण बिघडलेला केतू तुम्हाला एकटं करून टाकतो. तुमच्या 12th लॉर्डशी काही संबंध येत असेल तर. बघा ही व्यक्ती कशी बसली अडकून मेंटल ट्रॅपमध्ये. कोणी बांधून नाही घातलंय, स्वतःच्या विचारात गुंतलेलं बंधन येते. इट कॅन बी बिकॉज ऑफ एनी ऑर मेनी रिझन्स. ही अशी अवस्था झालेली असते व्यक्तीची. बाहेरून सगळं छान आहे, मग अजून फिजिकल लेवलला काय असतं की कमजोरी येणं, हातपाय नीट काम न करणं, सर्जरी येणं, एखादा अवयव काढायला लागतो तुमच्या शरीरातला, पाय काढावे लागतात, एस्पेशली म्हणजे डायबिटीसच्या पेशंटमध्ये. तुम्हाला एकदम स्ट्रोक येणं, पॅरालिसिस होणं, म्हणजे हे असं बंधन आहे की जे शरीराला फ्रीली मूव्ह करून देत नाही. आणि काही वेळेस तर कसं की फ्रीडम कमी करतो तो, म्हणजे 12वा भाव इज नथिंग बट फ्रीडम. हॉस्पिटल्स आहेत, प्रिझन्स आहेत, असायलम्स आहेत, आयसोलेशन सेंटर्स असतात काही काही. कॉमन थीम काय आहे? कंट्रोल्ड मुवमेंट आहे 12th हाऊसची. बंधन आता हे कधी ऍक्टिव्हेट होतं? हे सगळं खूप बोललो आपण, बंधन कुठल्या प्रकारचं काय. दशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्म दशा. काही वेळा 1-2 दिवस इतके वाईट जातात, बघा तिथे कुठेतरी 12th हाऊस आणि 12th लॉर्डचा संबंध लागतोय का, बघायचं बघू आपण. शनीचा प्रभाव आहे का, 6-8-12 ऍक्सिस ऍक्टिव्ह आहेत का, भलेही 8-12 ऍक्सिस नसला तरी त्रिकोणात आहेत ते. ओके, मग लिमिटेशन अनुभवाला त्यावेळेस येतं. मग काय आहे लोअर एक्सप्रेशन, हायर एक्सप्रेशन म्हणजे काय? जर हे असं असताना तो आत्म्याची उन्नती नाही झाली आहे, तो इव्हॉल्व्ह होऊन नाहीये, मग त्यावेळेस तुम्हाला सफरिंग, त्रास होतो, हेल्पलेस, अरे मी खूप खचली आहे, विक्टिम मेंटॅलिटी येते, फोर्स रिस्ट्रिक्शन येतं तुमच्यावर. ते लादलेलं बंधन असतं. पण जो आत्मा म्हणजे फकीर, बघा केतू म्हणजे फकीर आहे. अंगावर एक लंगोटी असते, हातात असलं तर एक भांड असतं जेवायला, ते पण नसतं कधी. हाताच्या ओंजळीमध्ये जेवतात, ते मिळेल तेवढं ओंजळं भरूनच अन्न घेतात. आणि ध्यानस्थ असतात. मेडिटेशन रिट्रीट आहे, सायलन्स, मौन धारणा आहे, ती स्वतःहून धारण केलेलं मौन आहे. आयसोलेशन कशासाठी आहे? वेगळं राहणं कशासाठी? ग्रोथसाठी. स्वतःहून निवडलेले बंधन आहेत ती, ते स्वीकारलेलं बंधन. जर हे तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर तुमचं 12th हाऊस 12th लॉर्ड छान काम करतंय असं आपण समजून घ्यायचं. अशा पद्धतीने जेव्हा वागत असतो, अरे मला त्रास होतोय, मला कोणी मदत नाही करत आहे, कधी कधी ना परमेश्वर तुम्हाला काही गोष्टी देत नसतो, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुम्हाला यश देत नाही.
मग त्यावेळेस कसं वाटतं की काही करतं काही म्हणजे इतके हेल्पलेसनेस असतं. मग बघायचं 12th हाऊस काय ऍक्टिव्हेट झालंय का, त्याची दशा चालू आहे का, ते संपलं की बरं वाटेल. तो योग्य वेळ आला की तुमच्यासाठी योग्य असणारी गोष्ट देत असतो. पण हे समजून घ्यायची तेवढी त्यावेळेस कंडिशन नसते किंवा तेवढं आपला आत्मा उन्नत झालेला नसतो. म्हणून तुम्ही विचारायचं की तुला थांबवलं जातंय का तुला थांबायला शिकवलं जातंय. दरवेळेस बंधन योग ऍक्टिव्हेट होणं म्हणजे पनिशमेंट नाही. तो कदाचित तुम्हाला एक पिरियड दिलेला असतो करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायचा. स्वतःवर काम करा. जनरली ज्योतिषांकडे असे लोक येतात त्यांना वाटतं ज्योतिषी नाही देवच बसलाय त्याच्या हातात अशी जादू की छडी आहे असं असं केलं की काहीतरी होऊन जाईल आणि होऊन जाईल आपलं काम. असं नसतं हो. तुम्ही आणि मी पण माणूसच आहे. मी परमेश्वर नाहीये. मला फक्त कळते की काय पिरियड आहे. मग त्यावेळेस त्यांना समजून सांगायला लागतं की आता 1 वर्ष अरे 1 वर्ष लागणार आहे परिस्थिती बदलायला. हो मग 1 वर्षात तू स्वतःवर काम कर. काहीतरी नवीन शिक. काहीतरी वेगळं कर. मी तर काही तुझ्या दशा बदलू नाही शकत ना मी ग्रहांना हलवू शकते. हे त्यांना सत्याची जाणीव अशी वेगळ्या शब्दात द्यावी लागते. नाहीतर ते ऑलरेडी खचलेला असतो माणूस अजून खचतो. ते मोठ्या होप्स घेऊन आलेले असतात. राईट? तर ही पनिशमेंट नाहीये. हा करेक्शनसाठी मिळालेला एक संधी आहे. स्वतःवर काम करायची मिळालेली ही संधी आहे. संधी घ्या. कारण संधी कोण देतं? आकाश तत्व. आकाश तत्व कोणाकडे आहे? गुरुकडे. गुरुची रास कुठे आहे? 12th हाऊसमध्ये. एक नवमात आहे, एक 12th हाऊसमध्ये. पण नवमातलं एज्युकेशन वेगळं आहे आणि 12th हाऊसमधलं एज्युकेशन वेगळं आहे. ते दशमाचं तृतीय आहे. तिथून वेगळे कर्म तुम्ही करू शकता. आपले कर्म सुधारण्यासाठी पण घेतलेले एफर्ट्स म्हणजे 12th हाऊस आहे. आणि जे काही तुम्ही 12th हाऊस मध्ये बसून करता त्याचा परिणाम 6th हाऊसवर होतो. मग प्रारब्धाची तीक्ष्णता कमी होते. ठीक आहे? म्हणून हे स्वतःला विचारायचं तुला थांबवलं जातंय की तुला थांबायला शिकवलं जातंय. पेशन्स. म्हणून शनी या स्थानाचा कारक ग्रह आहे. जेव्हा बाहेरचं स्वातंत्र्य कमी होतं तेव्हा आतलं स्वातंत्र्य शोधायची वेळ येते. सो ते म्हणतात ना सफरिंग इज अ चॉईस समथिंग ती म्हण आहे. हा पेन इज इनएव्हिटेबल सफरिंग इज अ चॉईस. तुम्हाला त्रास होतोय तो कोणी टाळू शकत नाही पण त्याच्यातनं वेदना करून आत रडत बसायचंय कुढत बसायचं हा चॉईस आहे तुम्हाला. ओके आलेल्या त्या ह्याच्यातनं मला काय शिकायचंय हा एक चॉईस इथे मिळालेला असतो. राईट? ही आहे ती पत्रिका. हो विपස්සना व्हेरी गुड अपर्णा. विपස්සना ऍक्च्युली 12th हाऊस मध्ये जाऊन आयसोलेशन मध्ये जाऊन स्वतःवर काम करायचे आहे. बघा ही पत्रिका. मगाशी ज्या ह्याची 13 जून 1928 वर्जिनिया USA. बघा 12th हाऊस मध्ये काय आहे. इथून लग्न आहे लग्नेश लग्नात मग बुद्धिमान आहे का व्यक्ती आहे. दिग्बली बुध आहे. दशमातला चंद्र आहे. हर्षाला सोबत आहे. हुशार खूप आहे व्यक्ती. मंगळ पण आहे तिथे. धाडस पण होतं ना असं त्या युद्धासारख्या गोष्टींचा काहीतरी विचार करून. पण त्याच्यातनं पार पडून निघायला ते एक धाडस वेगळं लागतं की जेव्हा आलिशा सांगते की अरे हे सत्य आहे मी खरी आहे ते लोक नाहीये. ते धाडस स्वीकारून पुढे जाण्याचं पण धाडस ते त्या मंगळाने दिलंय. किती व्यक्ती हा तो मूवी. बघा ना 12th हाऊस मध्ये राहू आलाय रवी सोबत आहे तो. रवी आत्मकारक आहे. मृगशीर्ष मध्ये आहे. मृगशीर्ष सर्च करणारं नक्षत्र आहे. सायंटिस्टचं नक्षत्र आहे ना ते. आणि सोबत राहू आहे. राहू रोहिणीमध्ये आहे. जेव्हा जेव्हा 12th हाऊसचा संबंध रोहिणीशी येतो. आता हा मला लागलेला शोध आहे. कुठल्या ग्रंथात असेल तर मला माहित नाही. जेव्हा जेव्हा
12th हाऊसचा संबंध रोहिणी नक्षत्राशी येतो. तुम्ही काही कक्षा पार कडून पलीकडचं विश्व शोधायला जाता. किंवा जेव्हा जेव्हा राहूचा संबंध 12व्या स्थानाशी येतो, तुम्ही काही गोष्टी म्हणजे काही गोष्टीच्या पलीकडे जाऊन दुसरं काहीतरी अनुभवायचा प्रयत्न करता. ते तुमचा एक वन ऑफ द लाईफ पर्पज असू शकतो. आणि हा राहू इथला रोहिणी 2 मधला हा वर्गोत्तम राहू आहे. मग ह्या व्यक्तीने जे काही शोधून काढलं, ज्याच्यासाठी नोबेल प्राइज मिळालंय, म्हणजे काहीतरी फार मोठं शोधून काढलंय. कुणी मदत केली? रवी राहूनी. आणि रवी आणि राहू जेव्हा राहू हा धीमान आहे, त्याच्यासोबत सोर्स ऑफ लाईट. लाईट म्हणजे काय? बुद्धी आहे ना, प्रकाश टाकणे बुद्धी आहे. सोर्स ऑफ लाईट इज विथ राहू. तो ग्रहण नाही लावत आहे, तो एक्सपॅन्ड करतोय. पण ते इतकं झालं की दुसरं काहीतरी दिसायला लागलं. 12th हाऊस 12th लॉर्ड 12th हाऊस मध्ये बंधन दिलं ना त्यांनी काही वर्ष. आणि समोरून कोण बघतंय? वक्री शनी आणि केतू. वृश्चिक रास आहे. शोधून काढणं, स्पायगिरी करणं, त्यातनं होणारा त्रास. बंधन ऍक्टिव्हेट झालं ना इकडनं पण. इथे बघा, ग्रह बघा, गुलिक, मांदी, नेपच्यून. 3rd हाऊस किती खराब आहे. आणि 3rd हाऊसचा स्वामी जाऊन बसलाय 12th हाऊस मध्ये. थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ही लाईफ स्टोरी आणि पत्रिका आणि सगळंच कॉम्प्लिकेटेड आहे. पण एक अभ्यास म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे अशा जर सायकॉसिसच्या पत्रिका आल्या, हे ऍक्च्युअली मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीची पत्रिका आहे ही, पण इथे घेतली 12वं स्थान एक्सप्लेन करायला, तर हे बघत जा ही स्थान आहे. बुध कुठे आहे? बुध आर्द्रामध्ये आहे. कुठे गेलाय? मीन नवमांशी. बुध खराब झालाय ना. मी बोलला ना केमिकल लोचा. बुध म्हणजे काय आहे? नर्वस सिस्टीम. तुमचा मोठा मेंदू आहे, ग्रे मॅटर आहे, तो खराब झालाय. कारण मंगळाची पण दृष्टी येते, त्याच्या शत्रूची दृष्टी येते इथे. बुध 19 अंशाचा आणि मंगळ 27 अंशाचा. बऱ्यापैकी दृष्टी येते. लग्न बिंदूवर मंगळाची दृष्टी आहे. ते तुमच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण इथेच प्लुटो पण आहे. महाराष्ट्राचा कुंडली संग्रह जो आहे त्याच्यात त्यांनी एक वाक्य केलंय, जेव्हा जेव्हा चंद्र, रवी किंवा लग्नेश हे खूप खालच्या लेवलचे ग्रह आहेत. हे बघा, रविचंद्राला ते खालच्या लेवलचे ग्रह म्हणतात. हे जेव्हा खालच्या लेवलचे ग्रह, कॉन्शियसनेस म्हणजे त्यांच्या चेतनेच्या स्तरामध्ये हे खालच्या लेवलचे ग्रह आहेत, जेव्हा त्यांचा संबंध प्लुटो, हर्षल, नेपच्यूनशी येतो, इवन मला वाटतं राहू सुद्धा घ्यावा त्याच्यात, तर काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व असतं. ते पलीकडचं काहीतरी शोधू शकतात, बघू शकतात. बघा इथे चंद्र हर्षल आहे. चंद्र रेवतीच्या 4th चरणात आहे. ओके. आणि हर्षल इथे उत्तरा भाद्रपदाच्या, म्हणजे तो जवळच आहे तसा. चंद्र हर्षल आहे. मंगळ पण रेवतीच्या 4th चरणात आहे. आणि इथे रवी राहू आहे. आणि लग्नात प्लुटो आहे. प्लुटो पुनर्वसू 1चा आणि बुध आर्द्राचा, म्हणजे जवळच आहेत. आर्द्रा संपलं की पुनर्वसू सुरू होतं. लग्नेश लग्नात प्लुटो सहित. प्लुटो म्हणजे मोठा जनमानस. सगळ्या जगासाठी त्यांनी ही थिअरी शोधून काढली. आणि व्हॉट इज हिअर? कुठलं लग्न उदित आहे बघा 9 अंशात? वृषभ या स्थानातलं इथे आलेलं आहे राहू सहित. दॅट मीन्स मॅडम, हा ह्याच्यात ना. एक जस्ट आस्पेक्ट जो मी वाचलेला आहे प्लुटो बद्दल, हम्म. की इट इज अ सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह प्लॅनेट, जो सतत डिस्ट्रक्ट करतो आणि देन ही रिकन्स्ट्रक्ट. सो बेसिकली जे काही बनवलं आहे ते किंवा जे काही आहे ते त्याचा पहिले विनाश करायचा आणि मग त्याला पुन्हा नव्याने उभं करायचं. ऍक्च्युअली हा. सो बेसिकली त्याच्या मध्येच प्लुटो बसलेला आहे. सो सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह नेचर आहे ना. आणि तो लग्नेशाच्या किती जवळ आहे बघा. 23 अंशाचा हो. प्लुटो, 23 अंशाचा लग्नबिंदू, लग्नबिंदूवर आहे प्लुटो. आणि लग्नेश पण 19 अंशाचा आहे. जवळ आहे ते सगळे. गॉट इट? हो. आणि
ह्याला ह्याच्यानुसार घेतलं अंशानुसार तर हम्म. बेसिकली हाच लग्नेश 12व्यात जाईल व्ययात. हो ना? हो हो, तो भावचलित मध्ये जाऊ हा, शकतो. बघितली नाही मी भावचलित, पण जाऊ शकतो. चलित नाही म्हणजे जस्ट तुम्ही डिग्री बोलला त्या मला हे झालं की हा, म्हणजे तो 12व्यात जाईल. नाही सांगता येत नाही का, भावारंभ बघायला लागेल ना. मी नंतर बघून सांगते. मांडलीये मी ही पत्रिका. ओके ओके. सर इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे. प्लीज बघा हा मूवी. आणि त्याला त्याच्यातनं ज्योतिषाचे काही कनेक्शन मिळतायत का, हे हे सवय आत्ताच लावून घ्या, जेव्हा वेन यू आर स्टील न्यू इन द ज्योतिष. ओके. दशमेश गुरु लाभात चांगला झाला आणि त्याची पूर्ण दृष्टी पंचमावर आहे. त्यामुळे जो मिळालेला हा हा मान आहे, हा पोझिशन मिळाली ना त्यांच्या क्षेत्रात त्यांना. पण तो सप्तमेश पण आहे, तो द्विस्वभाव लग्नाला मारकेश पण आहे, त्यामुळे आजार पण दिला, दोन्ही मिळणार. मग ही व्यक्ती थांबली का? म्हणजे मी कधी कधी विचार करते, अलिशा जी यांची पत्नी होती, तिने असा विचार केला की अरे कसला नवरा मिळाला आणि माझी संतती पण अशी झाली, आता माझं आयुष्य ह्याच्यातच घालवायचं का? पण तिने प्रयत्न केले ना शेवटपर्यंत. आणि भलेही ते एकत्र नव्हते, म्हणजे लग्नाच्या बंधनात नव्हते, पण ते दोघं 2015ला बाय कार कुठेतरी चालले होते आणि ऍक्सिडेंट झाला. कोणीतरी येऊन धक्का दिला त्यांना जोरात, ते जाऊन गाडी आपटली आणि ते दोघंही गेले. थिंक ऑफ इट. काय ते सोल कनेक्शन असेल माहित नाही. ओके. आता व्ययस्थानावरनं आपण परदेश गमन, दूरचे प्रदेश, अज्ञात जागा असं बघतो. लग्न म्हणजे आपलं जग, माझं घर, माझा देश, माझं सगळं, आणि चतुर्थ स्थानाचा पण संबंध येतो. पण 12वा भाव म्हणजे ह्या माझ्या अस्तित्वाचा पूर्ण विरुद्ध जग, तिथे अनफॅमिलियर कल्चर असतं, साता समुद्रापार जाणं. आता परदेश गमन म्हणजे असे काही पत्रिकेत योग आहे की सांगायला लागतं की नाही, तू आईपासून किंवा तुझ्या जन्मस्थानापासून लांब जा. मग दरवेळेसच प्रत्येकाला अमेरिकेला, लंडनला, रशियाला कुठेतरी जायला मिळतं का? नॉट नेसेसरी ना. मग तो मराठी मुलगा आहे, तो जाऊन चेन्नईला राहिला किंवा चंदीगडला राहिला, तर त्याचं कल्चर बदलणार आहे की नाही? मग त्याला ते परदेशच होणार आहे ना. जो वरण भात खाणारा मुलगा आहे, पोळी भाजी वरण भात खाणारा मुलगा आहे, ज्याला जाऊन इडली सांबार खायचे किंवा रोज उठून ते पराठे खायचे, तो कल्चरल शॉक असतो. दरवेळेस तुम्हाला देशाची बाउंड्री क्रॉस करून जाणं शक्य होत नाही, त्यावेळेस ही रेमेडी पण काम करते. मग 1-12चा संबंध आला, लग्नेश 12व्या स्थानात, वेश लग्नात, तरी पण बाहेर जावं लागतं. म्हणजे व्यक्ती स्वतःच फॉरेन एन्व्हायरमेंट मध्ये जाते. एन्व्हायरमेंट वापरले, परदेश नाही वापरले मी. ठीक आहे, इथे फॉरेन एन्व्हायरमेंट वापरलंय. लक्ष देऊन बघा. 2-12 म्हणजे द्वितीय काय? कुटुंब आहे. द्वितीयेश 12व्यात, कुटुंबापासून दूर राहणे. 4-12चा संबंध आहे कुठेतरी. चतुर्थेश 12व्यात, जन्मभूमीपासून दूर जाणे, रिलोकेशन. पण इथे एक नियम माझ्याकडनं लिहायचा राहिला, तुम्ही इथे नोट करा ह्या पॉइंटमध्ये. चतुर्थेश तृतीयात, चतुर्थेश द्वितीयात, चतुर्थेश लग्नात, म्हणजे तो स्वतःपासून जितका लांब, चतुर्थेश त्याच्या स्थानापासून जितका लांब, ह्या लोकांनी पण आपल्या जन्मभूमीपासून किंवा जन्मस्थानापासून, पुण्याचा जन्म असेल तर कुठेतरी जा बाबा काश्मीरला म्हणायचं. तू जा कुठेतरी उठून ह्याला काय नॉर्थ ईस्टला, मेघालय, आसाम वगैरे तिकडे जा, असं आपण म्हणू शकतो. चतुर्थेश त्याच्या पाठीमागे, म्हणजे थर्ड हाऊस मध्ये ते चतुर्थेश पंचमात असेल तर म्हणणार घराच्या जवळच राहशील तू आणि तिथेच राह, तिथेच तुझी प्रगती होईल. ओके. 10 आणि 12चा मी मगाशी काय सांगितलं, दशमेश 12व्या स्थानात वेश, दशमात मग तुमचा कामानिमित्त, बिझनेससाठी, जॉबसाठी तुम्ही त्या कारणाने फॉरेनची कनेक्शन येतं. इवन सप्तमाचा 12व्याशी किंवा नवमाशी प्रवासाच्या स्थानाशी संबंध आला तर व्यवसायानिमित्त परदेश गमन होऊ शकतं. स्थायिक होण्यासाठी काय योग असतील तर चतुर्थ भाव वीक असायला पाहिजे आणि 12वा भाव स्ट्रॉंग असायला पाहिजे, म्हणजे तुमचं पायाखालची जमीन, चतुर्थ हे पायाखालची जमीन आहे ना, ती सुटेल.
12वा स्ट्रॉंग होतो. राहूचं इन्व्हॉल्वमेंट आहे, हे इतर जसे आता हर्षल, नेपच्यून, प्लुटो त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, तेव्हा परमनंट सेटलमेंट शक्य होतं तिथे परदेशात. ओके, सो हे आणि त्याच्या पलीकडे मी मगाशी जे बोलले की जेव्हा 12th हाऊसशी हे सगळे मोठे मोठे ग्रह, राहू, एस्पेशली राहू जो एक्सपांड करतो, किंवा हर्षल, नेपच्यून आहे, तेव्हा तुम्ही पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे जाऊ शकता. बघणार आहोत ते पण. सो जेव्हा 12वं स्थान स्ट्रॉंग असतं तेव्हा तुम्हाला ती भटकंती वृत्ती मिळते. पायाला आपण म्हणतो नाही तुझ्या पायाला भिंगरी आहे का, सतत फिरत असतेस तू, घरापासून दूर राहणं, हॉस्टेल लाईफ आहे. बघा जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा तुमच्या कुठल्या दशा चालू आहेत, हॉस्टेल लाईफ लागलंय, कुठेतरी ते चंद्राचं किंवा चतुर्थाच्या व्ययाचं किंवा लग्नाच्या व्ययाचं संबंध येत असेल. फोर्स सेपरेशन आहे, कामासाठी जावं लागतंय, TY ड्युटी म्हणतात, टेम्पररी ड्युटीसाठी जावं लागतंय, किंवा मला आता ह्या प्रोजेक्ट होईपर्यंत मला बेंगलोरला राहायला लागेल, तू पुण्यात राहा. कधी कधी चॉईस बेस्ड असतं. अरे तो प्रोजेक्ट मिळालाय, तू बस इथे, तू 10 दिवस इथे राहा, मी जाऊन येतो युएसला, किंवा तू 4 महिने इथे राहा, मला युएसचं ते प्रोजेक्ट करून येऊ दे. कधी कधी शोधायला तुम्ही बाहेर जाता. सो तू 12वं स्थान काय म्हणतं, तू तुझ्या कम्फर्ट झोन, चतुर्थ स्थान हे कम्फर्ट झोन आहे, तू तुझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊ शकतोस का, हा प्रश्न तुम्हाला 12th हाऊस विचारत असतो सतत. गेलात तर व्यय होत नाही, त्रास होत नाही. आत्ता गोचरीनी वृषभेच्या चतुर्थातनं केतू चाललाय गेला वर्षभर. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधनं, वृषभ लग्न, वृषभ राशींनी कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून काम केलं तर यश मिळणार आहे, तर सुख मिळणार आहे. नाहीतर म्हणजे त्या वृषभेचं सुख म्हणजे सिंहरास, तिथनं केतू त्रास देणारच आहे. ओके, हा बघा ही पत्रिका काय दिसतंय. नाव लिहिलंय, कोणाची पत्रिका आहे ते, चंद्रावर पहिला पाऊल ज्यानं टाकलं त्याचं, ही पत्रिका बघितली होती आपण, ऍस्ट्रोस्टेजवरनं उचलली आहे. मेषेचा राहू आहे. मगाशी मी एक वाक्य बोलले होते किंवा इथेच येणार ते वाक्य. राहू कोण आहे या पत्रिकेतला? राहू कोण आहे या पत्रिकेतला? वेश आहे, वेळात आहे. काय काय कोण बोललं? 12व्या स्थानात आहे राहू. हो 12व्या स्थानात आहे, पण तो पत्रिकेतला कोण आहे? वेश नाही लग्नेश आहे ना? 1 नंबर, स्वतः सॉरी. स्वतः हा प्रश्न समजला नाही मॅडम. कुठल्या स्थानाचा स्वामी आहे राहू? 12व्या स्थानात आहे. 10व्या ना, 10व्या 10व्या स्थानाचा आहे तो. कारक. दशमेशहून येसचा. दशमेशहून तो हो. 12th हाऊस मध्ये गेलाय. करिअर साठी गेली नाही अच्छा. व्यक्ती. त्याची मूळ त्रिकोण रास आहे ना दशमात. नाही, मूल त्रिकोण रास त्याची कन्या आहे. हो. कन्या. तो कोलॉर्ड आहे कुंभेचा. हो लॉर्ड कुंभेचा. आणि तो आणि इथे बघा ना, मिथुन त्या येतो ना. राहूचा या शनीशी त्रिकोण योग आहे. मला आता अंश नाही माहितीये, पण त्रिकोण योग आहे ना. शनी दशमेश आहे. जेव्हा जेव्हा आता आता असं 12व्या स्थळात राहू असलेला प्रत्येक जण जाईल का? विमानात जाईल का, किंवा विमानात एक वेळ जाईल, वैमानिक होईल का, किंवा ऍस्ट्रॉनॉट होईल का? नॉट नेसेसरी. कुठेतरी दशमस्थान ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे तिथे. गॉट इट? सो इथे हा त्याच्यापासून 11वा, हा त्याच्यापासून 3रा, आणि दोघं त्रिकोण योगात, आणि चंद्र आहे सोबत. चंद्र कोण आहे? प्रवासाच्या स्थानाचा स्वामी आहे ना इथे.
तृतीयेश राशी परत्वे पण प्रवासाच्या स्थानाच्या ह्याच्यात राशीत आहे, कालपुरुषाच्या कुंडलीतला नवमात. सो आणि ह्याचा पाठीमागे आलाय तो, ठीक आहे, इथली कक्षा सोडूनच तो पलीकडे गेलाय. त्या पृथ्वीच्या कक्षाच्या पलीकडे गेलं की तिथे वेळच नसतो, तिथे काहीच नियम अप्लाय होत नाही, आपले गुरुत्वाकर्षणच नाहीये. आलं लक्षात? ही बघा, ही पण पत्रिका बघा. ह्या 41व्या वर्षी म्हणजे ह्या बाई त्याच्या आधीच त्या गेल्या होत्या, इंडियन ओरिजिनच्या आहेत, PhD केलं होतं त्यांनी. आणि परदेशात नाही, सॉरी, ह्याच्यात गेल्या म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हलला त्या गेल्या. आणि त्यांचं यान परत येताना ते स्पेसशिप परत येताना पृथ्वीच्या कक्षेत येताना चुकीची एंट्री झाली. आणि 2001 का 3 फेब्रुवारी 1 2001 किंवा 3 मध्ये ते क्रॅश झालं, ते स्पेस शटल. त्यांच्यासोबत अजून 7 लोक होती. वयाच्या 41व्या वर्षी शी लॉस्ट हर लाईफ. सांगा, ह्या पण का ऍस्ट्रॉनॉट झाल्या? आत्ताच सांगितलं मी. मॅडम, या आधीच्या कुंडलीमध्ये गुरुने बघा ना, लग्नेशावर पण दृष्टी टाकलेली आहे, दशमेशावर पण दृष्टी टाकली. आणि गुरु हा निसर्ग कुंडलीचा 12व्या स्थानाचा कारक आहे. आणि त्याने शनीला पण दृष्टी योगामध्ये घेतलं, लग्नेशाला पण दृष्टी योगामध्ये घेतलेलं आहे. लग्नेशावर कुठे दृष्टी आहे गुरुची? सॉरी ह्याचा दशमेशावरती दृष्टी आहे गुरुची. हा. आणि गुरु हा 12व्या स्थानाचा कारक आहे. हो आहे ना, आणि शनी पण आहे ना. मग तो इथे हो. पण मेन रोल कुणी प्ले केलाय? राहूनी प्ले केलाय. राहू कारण वेश मूळ कुंडलीचा वेश पण मंगळ हा लग्नी आहे ना, त्याची पण दृष्टी येते चंद्रावर. हो, ते पुढचे आले नियम सगळे. पण जेव्हा जेव्हा राहू तुम्हाला 12th हाऊसशी दिसतो, तेव्हा जरा बघा, विचार करत जा, यांचं काही बाहेर जायचे योग आहेत का, किंवा मोठ्या मोठ्या वाहनांमध्ये जाऊन कक्षेच्या पलीकडे जातात का. मी सांगतेय, कारण मी अशा पत्रिका काही बघितल्या. आता ह्या बाईंचं पण बघा, दशमेश कुठे आहे शनी? नवमात. धर्मकर्माधिप योग झाला, पण तो पाठीमागे आलाय ना, सोबत निचीचा गुरु आहे. पण ऍट द सेम टाइम दशमाचा कोलॉर्ड चतुर्थात बसलाय. आणि व्ययातल्या शुक्राशी जो लग्नेश आहे त्याच्याशी त्रिकोण योग होतोय. करेक्ट? म्हणजे दशमाचा संबंध जास्त येतोय आधी इथे बाहेर जाण्यासाठी, ऍस्ट्रॉनॉट होण्यासाठी. आता अजून एक कुंडली नाही मांडली, कारण त्यांचा डेटा बरोबर नाहीये. सुनीता विल्यम्स किती दिवस अडकले होते स्पेसमध्ये, त्यांची फक्त डेट ऑफ बर्थ आहे म्हणून ती कुंडली नाही घेतली. वृषभ लग्नाची मिळते कुठेतरी, पण चंद्र मिथुनेचा आहे. ओके, या चंद्राच्या व्ययात राहू आहे. सो जेव्हा राहूचा संबंध, मग अशी अजून एक कुठली पत्रिका होती, रोहिणीमध्ये होती बघा, ती जॉन नॅशची, राहू रोहिणीमध्ये होता. त्यांचा पण राहू रोहिणीमध्ये सापडला मला. म्हणजे वेळ नसली, काही असलं तरी राहू, केतू, शनी आणि गुरु सारखे ग्रह 1-2 दिवसात काही रास बदलत नाहीत, किंवा नक्षत्र पण बदलत नाहीत. मोठे मोठे ग्रह आहेत ते. या दोघांच्या कुंडलीमध्ये मॅडम लग्न वृषभ आहे, तर यांच्या लग्नाचे जे अंश आहेत तिथे रोहिणी असेल ना ऑपरेट? हो, ह्यांचं आहे, हिचं आहे, कल्पना चावलाचं. ह्यांचं आहे ना? मला हो. आठवत नाही, बघायला लागेल. कारण रोहिणी म्हणजे शकट आहे, मोठं मोठं वाहन, यांना मोठी वाहनं फार आवडतात. So हा तर स्पेस शटल मध्येच गेला, पण तिथे बंधन आलं. आपण 12th हाऊसचा विचार करतोय, तिथे बंधन आलं. ह्यांचा पण लग्नबिंदूच रोहिणीमध्ये, आणि तो लग्नेश त्या लग्नबिंदूची एनर्जी घेऊन 12th हाऊस मध्ये गेलाय. आणि त्याचा संपूर्ण हा त्रिकोण योग इथे होतोय.
आणि अष्टमेश गुरु नवमात येऊन त्या अष्टमेशाची दृष्टी तृतीयावर आहे आणि जिथे हर्षाला सारखा ग्रह आहे. मी मगाशीच म्हणलं हे जे ग्रह आउटर प्लॅनेट्स आहेत त्यांना विसरून नाही चालणार आहे आपल्याला. सो रोहिणी राहू 12th हाऊस. माझा एक जातक आहे USA चं. मी हे उदाहरण देते तुम्हाला, त्यांची पत्रिका आता दुसऱ्या लॅपटॉपमध्ये. तर त्या बाईंचं मिथुन लग्न होतं आणि 12th हाऊस मध्ये राहू. तो राहू रोहिणीमध्ये होता. मग मी त्यांना म्हटलं, मॅडम तुम्हाला मोठी वाहनं चालवायला आवडतात का? तर त्या म्हणाल्या, हो, माझं 5 ते एअर बलून्स आहेत आणि मी लोकांना एका कंट्रीतनं दुसरीकडे नेते. युरोपियन कुठल्या तरी कंट्रीतली ती बाई होती, छोटे किंवा US ची होती, मला आठवत नाही, USA ची होती शाळेत. तर त्यांच्या एका स्टेटमधनं ती दुसरीकडे नेते. म्हणजे काय, ती 12th हाऊस ऍक्टिव्हेट केलं ना तिने राहूला कनेक्ट करून. आणि मोठी वाहनं, एअर बलून्स, चेष्टा आहे का? सो 12th हाऊस राहू रोहिणी, कक्षेच्या पलीकडे जाणं, 7 समुद्रा पलीकडे जाणं. राईट. सो जेव्हा 12th हाऊस काय दाखवतो, क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये काम करणं दाखवतो. आता हे लोक स्पेस शटल जरी मोठं असलं तरी ते वातावरण काय आहे, क्लोज आहे ना, कोणाशी काही संबंधच नाहीये तुमचा. 4 लोक त्या यानावर असतात किंवा 5-6 लोक असतात, त्याच्या पलीकडे तुम्ही संपूर्ण जगापासून कट ऑफ झालेले असतात. आणि बियॉन्ड अर्थ एक्सपिरियन्स असतो तो, पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन मिळणारा अनुभव असतो, जिथे व्हॅक्यूम आहे, जिथे स्पेस आहे, जिथे नवीन गोष्टी आहेत की ज्याची मला काही कल्पनाच नाहीये. पण कंडिशन काय, इट मस्ट कनेक्ट विथ 10th हाऊस टू बिकम द करिअर. ओके, 10th हाऊसशी संबंध यायला पाहिजे. आता या पत्रिका मी जेव्हा ह्याच्यात ह्यांची मांडली आहे मी जगन्नाथ थोराल, त्याच बर्थ टाइम रेक्टिफाय करून घेईन थोडासा माझ्या पद्धतीने, त्याच्यातनं आणखीन उत्तरं मिळतील. पण हे जेव्हा असतात, म्हणजे 12th हाऊस कायमच वाईट देत नाही ना. प्रवास कसले कसले होऊ शकतात बघा. शेवटचा प्रवास तर होतो, शरीर सोडून जाणे, पण हे असे प्रवास पण होतात ना. तो इथे गुप्तता आहे. म्हणजे जेव्हा 12th हाऊस आणि अष्टमाचा संबंध येतो तर तिथे सिक्रेट ऑपरेशन्स होतात, इंटेलिजन्सची कामं होऊ शकतात, जे स्पाय वगैरे असतात. तेवढी एक पत्रिका शोधायला मला नाही वेळ जमला, ते राहिलं. मग व्यक्तिमत्व एखादं ना अबोलच असतं, ओपनच होत नाही. वृश्चिक रास आणि कुठेतरी 12th हाऊस मध्ये ऍक्टिव्ह येते. चंद्र तिथे बसलाय वृश्चिकेचा, बोलायचंच नाहीये. ओके, किंवा अष्टमेश होऊन म्हणजे पत्रिकेतला अष्टमेश 12th हाऊस मध्ये गेलं, सांगायचंच नाहीये. मध्ये ती एक पत्रिका तुम्हाला दाखवली तेव्हा, तिथीवार दोष आणि संक्रमण, त्याच्यात म्हणजे मकर लग्न होतं, लग्नेश अष्टमात शनी राहू युक्त सिंहेचा आणि सिंहेचा स्वामी 12th हाऊस मध्ये. ओपन नाही होत ही व्यक्ती, सांगत नाही काय प्लॅन्स आहेत, स्वतःच्या गोष्टी शेअर नाही करायच्या. का तर माझं सत्य कोणाला कळलं तर ते मला त्रास देऊ शकतात. प्रायव्हेट लाईफ स्ट्रॉंग असतं यांचं, तुम्ही त्याच्यात डोकावू नाही शकत, तुम्हाला तो अधिकारच नाही मिळत. मग तुम्ही त्यांची पत्नी असा, मैत्रीण असा, आई असा, बहीण असा, काही असा, नाही कळत तुम्हाला. छुपे संबंध असू शकतात अशा लोकांचे जेव्हा हे अशा कनेक्शन्स असतात. त्यामुळे तुमचे अफेअर म्हणू शकता किंवा हिडन रिलेशनशिप किंवा काही गोष्टी असतात की शारीरिक संबंध नसला तरी मनानी, एका मनाने दुसऱ्या मनाला कनेक्ट होणं येऊ शकतं. काही अव्यक्त पॅटर्न्स आहेत तिथे, म्हणजे सबकॉन्शियस चे पॅटर्न, जसे जॉन नॅशच्या ह्याच्यात सापडलं होतं. काही गोष्टी तुम्ही बोलूनच नाही दाखवत, त्या तिथे दडलेल्या असतात. 4th हाऊस इज कॉन्शियस माइंड, 3rd हाऊस इज सबकॉन्शियस आणि 12th हाऊस इज अनकॉन्शियस, म्हणजे सबकॉन्शियसच्या अजून खाली, त्याला कळतच नाही मी काय करतोय. सो मी तिथे काय दडवून ठेवलंय, तिथनच तर प्रॉब्लेम येत असतात. मग ग्रह कसे काम करतात इथे जर केतू असेल तर तो डिटॅचमेंट देतो, पण शांतपणे. ऍक्च्युली ना, जेव्हा 12th हाऊस मधल्या बसलेल्या ग्रहांची किंवा व्ययशाची दशा चालू असते ना, तेव्हा बघा त्याला रिटायरमेंट फेज म्हणतात. तुमचा जॉब पण जाऊ शकतो किंवा तुम्हाला कुठेतरी लांब पाठवलं जातं की जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून, फ्रेंडपासून लांब जाता. ओके, ही स्पिरिच्युअल प्रायव्हसी देतो केतू. राहू असेल तर हिडन डिझायर्स असतात, काहीतरी सिक्रेट ऑब्सेशन असतं, हे हवंय ते हवंय, आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना सुख हवं असतं. तो दूषित राहू असतो.
म्हणजे कदाचित आय एम सॉरी बट हे जे अशोक खरात आहेत त्यांचा राहू 12th हाऊसमध्ये असेल दूषित झालेला. शनी भीती जागृत करतो, तो अनकॉन्शियस माइंड आहे, सप्रेशन देतो. मग अशा व्यक्ती ओपन अप होत नाहीत 12th हाऊसमध्ये शनी असेल तर, कारण ते स्वतःभोवती एक वेगळं कवच घेऊन फिरत असत. नाही, मी ओपन नाही होणार कारण तू मला कुठूनही हार्म करशील. असं म्हणतात ना की आपली जवळचीच व्यक्ती आपल्याला हार्म करू शकते, जिला माझा वीक पॉइंट माहिती असतो. अकिलीज चा वीक पॉइंट माहिती होता, अकिलीज फूट, आणि तिथेच त्याला मारलं गेलंय, हरक्युलिसने मारलंय. हरक्युलिसचा तो होता अकिलीज हिल. तर आपला अकिलीज हिल लोक झाकून ठेवतात. ओके. आणि ते पत्रिकेतनं शोधणं पण फार अवघड आहे. कुठेतरी थोडंसं 12th हाऊस मधनं शोधायला गेलं की कळणार की हा, ह्या माणसाचा वीकनेस इथे, सो आपण शोधून काढू आणि त्याला हिट वेअर इट हर्ट्स, तिथे मारायचं जिथे दुखतं. दुखती नस पे दबाना, हे करतात ना लोक कंट्रोल गेन करायला. सो काळपुरुषाच्या कुंडलीत 12व्या सणीत कोण उच्च होतो? शुक्र. मग शुक्राला म्हणजे जर तो दूषित असेल, कारण जलतत्वाचा शुक्र जलतत्वाच्या राशीत तो प्रवाहात वाहून जाऊ शकतो. मग तिथे तुम्हाला फक्त शारीरिक सुख हवं असतं, सिक्रेट प्लेजर्स हवे असतात, आनंदाची तीव्र क्षमता, कारण 12th हाऊस बेडरूम आहे, प्लेजर सिकिंग टेंडन्सी असते. पण हा शुक्रचा शुद्ध अवस्थेत असेल आणि इतर गोष्टी चांगल्या असेल बाकीचे अध्यात्मयोगाचे, तर शुद्ध भक्ती, मिरेची भक्ती हा शुक्र देऊ शकतो. पण ते कळत नाही लोकांना, तेवढी त्यांची पात्रता पण नसते. राईट. सो गुप्तता आणि अव्यक्त अस्तित्व, म्हणजे लग्न म्हणजे प्रकट होणं, दिसणं, आणि 12वा म्हणजे जे दिसत नाहीत ते. ओके. आता आपण बेडरूम विषयीच बोलत होतो. शय्यासुख आहे, तिथे वासना आहे, तिथे रात्रीची झोप आहे, तिथे देहभान विसरून जाणं. आता देहभान कशामुळे विसरतो आपण? एक तर झोपलो की संपलं ना, आपल्याला आपल्या शरीराचं अस्तित्वच जाणीव नसतं. आपण शरीर सोडून दुसरे ऍक्च्युअली झोपत कुठेतरी वेगळीकडे फिरत असतो, त्याला आपण स्वप्न म्हणतो. किंवा जागेपणी मी मेडिटेशन करते पण मला तिकडे ट्रान्समध्ये मी गेले, तिकडच्या त्या पलीकडच्या त्या 5D शी कनेक्शन झालंय, तिथे पण देहभान विसरणं आहे. एखादं मूवी बघत असतो, तिथे आपण विसरून जातो स्वतःला, ते देहभान विसरणं आहे. तुम्ही शय्यासुखात स्वतःला विसरून जाता, तुम्ही वासना आहे, ऍडिक्शन आहे, त्याच्यात स्वतःला विसरून जाता. ओके. तर हे सगळं शारीरिक मिलनाचा पीक पॉइंट म्हणा, किंवा गाढ झोप म्हणा, डीप स्लीप, किंवा ट्रान्समध्ये जाणं, ॲब्झॉर्ब होणं व्यसनांमध्ये, हे सगळं 12th हाऊसशी रिलेटेड आहे. सो वासनिक ओढ का वाढते? कारण शुक्र आहे, त्याला इंटिमसी पाहिजे, त्याला प्लेजर पाहिजे. मंगळ असेल तर तिथे ड्राईव्ह असते, पॅशन असतं. म्हणून शुक्र मंगळ 12th हाऊसमध्ये चांगले मानत नाहीत, बेडरूममध्ये थोडे कमी पडतात ते. हा, जर त्या इतर काही योग चांगले असेल तर ठीक आहे, पण आता असं कोणाला लेबल करू नका, "ए, तुझ्या 12th हाऊसमध्ये शुक्र मंगळ आहे म्हणजे तुझं काहीतरी वेगळंच काम चालू आहे", असं नसतं. बाकी संपूर्ण पत्रिका बघायला लागते. राहू आहे ह्यांच्यासोबत, क्रेविंग एक्सेस. हर्षल आहे, एक्सपेरिमेंटेशन करायचंय, नवीन काहीतरी, कारण अनकन्व्हेन्शनलिटी, रूढीबाह्य वागणूक हर्षल आणि राहू, ते बघायचंय. शुक्र राहू आहे, एक्सेस ऑब्सेशन आहे. मंगळ राहू आहे, झटकन काहीतरी करायचंय, पॅटर्न फिक्स नसतात, कसंही वागू शकतात हे. ह्या सगळ्यांचा संबंध 12th हाऊसशी आला तर काहीतरी विचित्र दिसू शकतं आपल्याला तिथे. मग ह्या जोड्या जर तिथे असेल तर तुमचा सेक्शुअल एनर्जी, तुमचा लिबिडो खूप हाय असते, तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायचं असतं, नॉवेल्टी पाहिजे असते तिथे, आणि ते सुद्धा 4 भिंतीच्या आत. मग त्याच्यासाठी तुम्ही एखाद्याला त्रास पण देऊ शकता. मग ते छोटं बाळ असू दे घरातलं, किंवा प्राणी असू दे, लोक विकृत वृत्तीने वागतात. किंवा आपण टेड बंडीचं बघितलं होतं की तो डेड बॉडीजवर पण नको ते उद्योग करायचा. सुस्थितीत असेल तर तुमचं नातं खूप छान असतं, तुमच्या पार्टनरशी कोऑर्डिनेशन खूप छान असतं, तुम्ही रिलॅक्स्ड असता कायम, तुमचं स्लीप हायजीन छान असतं, तुम्ही झोप चांगली होते, वेळेत झोपता, वेळेत उठता. पण बिघडलेलं असेल तर मग तुम्ही एखाद्या गोष्टीत जास्त घुसत जाता आणि तरी त्यातनं सुख समाधान मिळत नाही. तुमचे अफेअर्स असतात, तुम्हाला त्याच्याविषयी गिल्ट पण वाटतं.
नवरा बायकोत रात्रीचे तणाव असतात कारण त्यांचे संबंधच ठीक येत नाहीत. उशिरापर्यंत जागणं, वेगवेगळी विचित्र स्वप्न पडणं, त्याच्याने डिस्टर्ब होणं, हे सगळं बिघडलेलं 12वं स्थान आणि तिथले ग्रह दाखवतात. आपल्याकडे झोपेला आपण इतकं महत्व देत नाही, पण जर 12वा भाव वीक असेल, अफ्लिक्टेड असेल, तर गाढ झोप लागत नाही. नको नको ती स्वप्न येतात आणि त्यामुळे रेस्टलेसनेस येतो. ओके, हे तुमचं बेडरूम आहे 12वं स्थान म्हणजे. एनर्जी तीच आहे. 12व्या स्थानातली एनर्जी तीच आहे, फक्त त्याला डिरेक्शन कुठली देता तुम्ही. वरच्या लेवलला नेणार असाल तर तो योग होणार आहे, खालच्या लेवलला जे मूलाधार चक्राकडे नेणार असाल तर तो भोग होणार आहे, सहस्रार चक्राकडे ही एनर्जी उचलून नेणार असाल तर तो योग होणार आहे. काय करायचं ते प्रत्येकाचा स्वतःचा चॉईस असतो. षष्ठामध्ये कर्ज मिळतं, ओके, आणि 12th हाऊसमध्ये कर्ज फेडणं आहे, म्हणजे डेट रिपेमेंटचं स्थान जे आहे ते हे आहे 6-12 ऍक्सिस. आणि हे जर बिघडले असेल तर ते लोक कर्ज घेत राहतात आणि कर्ज फेडत राहतात. ओके, सो बिघडलेला 12वा भाव असेल तर ते तुम्ही प्रेशर आहे की मला कर्ज, अरे 1 तारीख येणार आहे आणि 5 तारखेला इन्स्टॉलमेंट जाणार आहे. माणसं प्रेशरमध्ये राहतात. मग लॉंग टर्मचं बर्डन देतो शनी तिथे असेल तर, किंवा तुमच्या इन्स्टॉलमेंट्स वाढत जातात की तुम्ही अजून कर्ज घ्यावी लागतात, एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज घ्यायला लागतं, म्हणजे इंटरेस्ट देता तुम्ही, पेनल्टी देता, एखादा इन्स्टॉलमेंट नाही देऊ शकत मग त्याचे तुम्हाला पेनल्टी भरायला लागते. राहू असेल तर तुमचं फायनान्स पूर्णपणे बिघडलेलं असतं, पण ह्याच्यात 2, 6, 10 पण बिघडायला पाहिजे. हा, नुसतं एकटा 12व्यावरनं हे प्रेडिक्शन द्यायचं नाही. मंगळ असेल तर अचानक काहीतरी होणार आहे, ऍक्सिडेंट होईल, मग त्यासाठी खर्च येतो. 12th हाऊस मध्ये ना, म्हणजे नंतर सांगते. लक्षणं काय आहेत तुमचं, तुमचे EMI संपत नाहीत, तुमचं कर्ज वाढतच जातात, अचानक खर्चामुळे परत रिपेमेंटचा एक स्लॅब डिस्टर्ब होतो, म्हणजे मी कमवतोय पण साठत नाही, पैसा येतोय कारण 12th हाऊस काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सेव्हिंग्स सेकंड हाऊसमध्ये, पण त्याचा लाभ म्हणून इन्व्हेस्टमेंट साठून राहणं हे 12th हाऊसमध्ये आहे. सो शय्या सुख आहे तिथे देवभान विसरणं आहे, झोप आहे तिथे आपला इगो बंद झालेला असतो, वासना असल्या तर प्लेजर सिकिंग. प्रायव्हेट रूम मध्ये तुम्ही, बेडरूम मध्ये आपण दुसऱ्यांना घेत नाही. कर्जफेड आहे, पैसा स्वतःपासून दूर जाणे. ओके, पण अल्टिमेटली 12th हाऊस काय आहे, हे रिलीज आहे, शरीर मन पैसा काहीतरी सोडायचं आहे. हा शब्द लक्षात ठेवा, रिलीज. कारण जे सोडता येतं ते शांतता देतं आणि जे आवरत नाही ते बंधनं बनतं. जे सोडता येतं, जे लेट गो करू शकतो, इट इज दिस वे, इट इज अ हाऊस ऑफ लेटिंग गो. जे सोडता येतं ते शांतता येतं, जे आवरत नाही ते बंधन घालतं. मग कोणी तुमच्याकडे जातं आलं की मला कर्ज खूप आहे, त्यावेळेस 12th हाऊस बघायचं, 6th हाऊस बघायचं, 12th हाऊस पासूनचे 6-8-12 बघायचे. हे शिकूयात आपण नंतर हळूहळू. 12th लॉर्ड कुठे जाऊन बसलाय, त्याच्यासोबत कोण आहे, कोणाची दशा चालू आहे. 12th लॉर्ड सुस्थित असेल तर त्याच्या दशेत आपण कर्ज फेडू शकतो. पण ही झाली पैशांची कर्ज. कर्माची कर्ज ती कशी फेडणार, कारण त्याच्या समोरचं प्रारब्धाचं स्थान आहे. अष्टम पण बऱ्यापैकी प्रारब्धाचं काम करतं, ती कशी फेडणार. म्हणून काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात की जाऊ दे, अट्टहास नकोय, मला हीच गोष्ट पाहिजे, मला हीच प्रॉपर्टी पाहिजे, ही अरे विकली कधी जाणार आहे, पैसा कधी येणार, सोडून द्या. जेव्हा यायचं असेल तर येईल, नाही नाही येणार असेल तर नाही येणार. पण आत्ता उद्यासाठी पैसा, उद्या पैसा येणार आहे, उद्यासाठी पैसा लागणार, म्हणून आज मी 24 तास कुडत बसले तर कुठेतरी कॅन्सर होऊ शकतो. मग काय ठेवायचंय, काय आवरायचंय आणि बंधन स्थान ऍक्टिव्हेट करायचंय का, हा वैयक्तिक चॉईस असतो, म्हणून लक्षात ठेवा ते. हे झालेलंच आहे. सो इथे आपले मेष ते मीन आपले संपलेले, म्हणजे सॉरी, मेष ते मीन नाही, फर्स्ट हाऊस ते
12th हाऊस आपलं संपलंय. ह्याच्यावर तुम्ही मला माझ्याकडनं राहिले 3 लेक्चर, हे आजचं धरून 3रं लेक्चर अपलोड करायचंय. ह्या आठवड्यात मी लेक्चर नाही घेते. पुढचं लेक्चर कधी ठेवत तुम्ही सांगा. काही आहेत प्रश्न? रविवारी किंवा सोमवारी चालेल, म्हणजे बाकीच्या सगळ्यांना रविवारी ठेवूयात, म्हणजे मंगळवारचं नाही ठेवत आहे मी. टेक अ ब्रेक. रविवारी चालेल. रविवारी ठेवूयात पुढचं लेक्चर. ठीक आहे. सो फक्त हे राहिलं आता. म्हणजे हे जे पुस्तक आहे महाराष्ट्राचा कुंडली संग्रह आणून ठेवा. त्यात त्यांनी पत्रिका सोडून पण दिलेल्या आहेत. असावं, हे संग्रही असावं. त्याच्यात पण छान आहेत पत्रिका. म्हणजे त्यातल्या काही पत्रिकांचा फोटो मी टाकते थोड्या वेळात. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचा जो आहे की कालीमातेचे उपासक होते, त्यांना काही गोष्टी दिसायच्या. दिसणं म्हणजे हे जे मोठे संत महात्मे असतात त्यांना पण पलीकडच्या जगातला काहीतरी दिसतं. ऍस्ट्रल ट्रॅव्हल करतात ते कशामुळे? सो त्यांचा रवी, म्हणजे कुंभेचा रवी हा लग्नात आहे. जो त्यांचा सप्तमेश रवी सप्तमेश असून तो लग्नात रवी आहे, हर्षला सोबत आहे आणि चंद्र पण हर्षला सोबत आहे. ती वेगळी बुद्धिमत्ता आहे. ओके. आणि नवपंचम कोणासोबत होतोय? गुरुसोबत. पंचमात गुरु आणि नवमात उच्चीचा शनी. लग्नेश उच्च होऊन नवमात गेलेला आहे आणि ह्या सगळ्यांचा गुरु शनीचा नवपंचम रवी हर्षल चंद्र आणि बुधाशी होतोय. हा योगच मोठा आहे फार. त्यांच्याकडे पण मीनेचा शुक्र आहे द्वितीयात. चतुर्थात केतू आहे. ओके. चतुर्थात केतू आहे आणि व्ययस्थानी उच्चीचा मंगळ नेपच्यून युक्त आहे. मंगळ या पत्रिकेला कोण होतो? तर मंगळ या पत्रिकेतला तृतीयेश आणि दशमेश होतो. दशमेश होऊन मंगळ उच्च होऊन नेपच्यून सारख्या आध्यात्मिक ग्रहासोबत जाऊन 12व्या स्थानी गेलाय. मोक्षाकडे वळणारीच पत्रिका आहे ही. 8 दिवस झालं मॅडम, रामकृष्ण परमहंस यांची पत्रिका माझ्या डोळ्यासमोर येते. कोणत्या ना कोणत्या अँगलने काय दाखवतंय माहित नाहीये. तू बघ तुझ्या पत्रिकेत दशा काय चालू आहेत किंवा तुला काय संदेश येतोय. तुझं 12th हाऊस ऍक्टिव्ह आहे का लग्नाचं, चंद्राचं, रवीचं? आहे किंवा जी कुठली दशा चालू आहे म्हणजे स्पेसिफिकली मी अंतर्दशा म्हणते, तर ती कुठल्या स्थानाचा तो अंतर्दशा लॉर्ड कुठला आहे, कुठला भावेश आहे आणि तो कुठल्या तरी स्थानाचा वेश होत असेल ना. व्यायाचीच आहे, गुरुचीच आहे. दे यू गो. त्याच्यामुळे ते येत आहे माझ्या डोळ्यासमोर सतत रामकृष्ण परमहंसांची पत्रिका, पूर्वा भाद्रपदा, ह्या सगळ्यांशी कनेक्शन या लागलंय. त्या दिवशी पण तुम्हाला प्रश्न केलेला माहितीये ना, आणि आज पुन्हा समोर. सो हे असं आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? मी काहीतरी बदललं, काहीतरी प्रेस केलं इथे, जाऊ दे, मला बाकीचे लोक नाही दिसत आहेत. मॅम, आता तुम्ही म्हटलं की लग्नाचे किंवा चंद्राचे किंवा रवीचे 12वे हाऊस, म्हणजे रवी ज्या घरामध्ये आहे तिथून 12वा हाऊस का? ज्या भावात आहे, सपोज आता 5व्यामध्ये जर रवी आहे तर तिथून त्याचं 12वं तिथून बघायचं का? नाही, तुमचं जर समजा आता तुमचे फॉर एक्झाम्पल देते, मेष लग्नाचं आहे पत्रिका आणि दशा चालू आहे चंद्राची, अंतर्दशा. मी महादशा पण नाही घेते. तर चंद्र कोण एक चतुर्थाचा स्वामी ना मेष लग्नाला. बरोबर. मग पंचमाच्या पाठीमागच्या स्थानाची दशा चालू आहे. मग ते पंचमासाठी काय मला सोडणं आलं, हा पण विचार करू शकतो ना आपण. कुठल्या तरी स्थानाचा 12वं स्थान ऍक्टिव्हेट आहे ना. का माझी संतती माझ्यापासून लांब जाणार आहे का? शिक्षणासाठी, कशासाठी, काही पण असू शकतं. का मला माझी पॉवर पोझिशन सोडायची वेळ आली आहे, का माझं प्रेम मला सोडायचंय, असा विचार आपण करू शकतो. राईट. सो ही रामकृष्ण परमहंसांची पत्रिका आहे. आणि अजून एक आहे गोंदवलेकर महाराज.
गोंदवलेकर महाराजांचं पण कुंभ लग्न आहे. इकडे पण कुंभ लग्न रामकृष्ण परमहंसांचं. कारण रामकृष्ण परमहंस वेगळ्या प्रकारचे साधक होते. गोंदवलेकर महाराज तुमच्या आमच्यासारखे साधं अगदी साधना साधी केली आणि म्हणायचे की श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. जितका वेळ जमेल एक माळा ओढा फक्त. साधना खूप सोपी केली त्यांनी. मग आता त्याच्यात काय आहे त्यांचं? कुंभ लग्नाची पत्रिका आहे. लग्नी नेपच्यून रवी आहे. गुढात ते स्वतः सहज जाऊ शकत होते. रामाचं स्वरूप लोकांना त्यांना बघितलं की राम दिसायचा. आणि दशमेश मंगळ, दशमात वृश्चिक राशीचा मंगळ राहुयुक्त. जर मला माहिती नसतं ही गोंदवलेकर महाराजांची पत्रिका, मी म्हटले असते अरे रे 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 गेलं मंगळ राहू, अंगारक योग आला. पलीकडे जाऊ शकले ना, राईट? सो हे अशा पद्धतीने आपल्याला बघता यायला पाहिजे. आणि त्यांचा हा तुम्ही मंगळ राहू म्हणालात, जर मंगळ केतू असा दशमात असेल तर जर ती गोंदवलेकर महाराजांची असते तर कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी मांडल्या असत्या, रिसर्च ओरिएंटेड पद्धतीने, किंवा स्वतःला त्यांनी अलिप्त ठेवलं असतं, इतरांशी ते मिक्स झाले नसते. गोंदवलेकर ओके. महाराजांसोबत माझ्या सदैव ओळखीच्यातली एक आहे, लोकसंप्रदाय होता. हा, माझ्या ओळखीच्यातली एकांची आहे. ओके. त्या व्यक्तीने स्वतःला एका डिलिव्हजनल वर्ल्ड मध्ये नेलं होतं. त्यांच्याकडे हा योग आहे त्या पत्रिकेत. म्हणजे आता तुमच्याशी बोलताना मी ती ओपन केली, सिमिलर आहेत म्हणून काही गोष्टी. त्या व्यक्तीने असं करण्याचं, म्हणजे शी क्लेम्ड दॅट शी इज कनेक्टेड टू सम अदर थिंग्स. तर आम्ही ते सगळं ते मी आता ते केलं. तर त्याच्यामध्ये दशमामध्ये केतू आणि मंगळ आहे आणि रास आपली ही आहे टॉरस. ही पत्रिका तर शेअर करा ना ग्रुपवर, आपण म्हणजे डिस्कस करूयात पुढच्या लेक्चरला. हो, चालेल बघूयात त्याला आणखीन, म्हणजे पत्रिका बघितली की मला आणखीन काहीतरी दिसतं तिथे, म्हणजे मला असं ऐकून नाही कदाचित नाही हो हो, कनेक्ट नाही करता मी येणार. जस्ट म्हणजे ढोबळ हा विचारलं तुम्हाला, हा तुम्ही आता हे म्हणालात म्हणून की राहूच्या जे केतू असेल तर असं. ओके, करते. हा अलिप्त होतील ना. केतू डिटॅचमेंटला म्हणजे एकटं ठेवायला जातो. आणि लग्न काय म्हणाला तुम्ही अपर्णा? काय लग्न काय होतं त्या व्यक्तीचं? सिंह लग्न आहे आणि चंद्र. सूर्य आणि चंद्राचं परिवर्तन आहे. हा, म्हणजे चंद्र कुठल्या राशीत आहे? 12व्यात हा, सूर्य आणि लग्न नाही, त्यांचं हे लग्न आणि हे सेमच. चंद्र लग्नातच आहे, पण अच्छा. सिंह हे लग्न आहे. सिंह लग्नात चंद्र आहे सिंह आणि सूर्य लग्न 12व्यात गेला. सिंह लग्न सिंह रास आणि चंद्र म्हणजे हा रवी 12 तेच का, म्हणजे एक्सचेंज आहे 12th हाऊस हा, आणि फर्स्ट हाऊसचा. परिवर्तन आहे, परिवर्तन योग आहे. हो. त्या आणि चंद्रावर 12व्यात शनी पण आहे. there you go. म्हणून तुम्ही असं सांगत गेलं तर मला असं वाटलं की असे तुम्ही जे म्हणतात त्यातले 2 योग असावेत, म्हणून मी ऍक्च्युली ती आता ओपन केली माझ्या ह्याच्यावर, म्हणून मी हे केलं. ओके. षष्ठेश आणि शनी ज्या वेळेला 12th हाऊस त्यांनी मध्ये हे गेलाय सगळं ना. क्लेम केलं तेव्हा राहूचं दशा चालू होती. ओके. अंतर्दशा मला एक्झॅक्ट आता ओपन करून सगळं चतुर्थात चेक राहू करायला आहे की लागेल. नाही? चतुर्थात राहू आला ना. राहू सोबत कुठले ग्रह आहेत का? राहू सोबत हा आहे, नेपच्यून आहे. मग ह्यांना हे बघा, 2 गोष्टी आहेत. पूर्ण मला माहित नाही त्यांचे अनुभव लोकांना कसे आलेत आणि बाकीची पत्रिका बघायला लागेल. जर तो नेपच्यून चतुर्थातला चांगला आहे, कारण तो वृश्चिकेचा आहे. पण तो रेट्रो. पण राहू आहे सोबत, नॉर्थ नोड नॉर्थ मध्येच आहे. मानसिकता किती शुद्ध स्थिती ते बघायला लागेल. आणि गुरु मी टाकते. गुरु गुरु एक मिनिट. गुरु नवमात आहे वाटलं मेषेचं. तुम्हाला. ओके. नक्षत्र पण बघायला लागतील. पंचमेश नवमात चांगला झाला, पण तो गुरुचं अष्टमेश नक्षत्र. होऊन पण नवमात आलेला आहे. आणि त्या गुरुवर शनीची दृष्टी आहे 10वी. हो, 10वी दृष्टी, राईट. त्याचं D9 D60 बघा, तुम्हाला उत्तर मिळते. ओके. एनिवे, आता D60चा आला म्हणून 12th हाऊस तुमचा गतजन्म दाखवतं थोडंफार.
ओके. आणि त्या 12th हाऊसचा हायर व्हर्जन म्हणजे जसं आपण लग्न किंवा कलत्र सुखासाठी लग्नासाठी आपण D9 बघतो, संतती सुखासाठी D7 बघतो, तसं मागच्या जन्मांची काय ऊर्जा घेऊन आले ते आपण D60 बघायची असते त्यासाठी. पण त्यात ती D60 म्हणजे जन्मवेळ बरोबर पाहिजे तरच D60 वगैरे उत्तर, कारण ती 1.25 मिनिटात 2 मिनिटात बदलते ती D60चं लग्न. त्यामुळे ते सांगतं तुम्हाला. आणि जर तुम्हाला आठवत असेल मी जेव्हा पंचांग शिकवलं होतं तर योग आपण शिकवला होता. योग हा पंचांगाचा अंग आहे की जो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या संधी आणत असतो आणि त्याचा कारक ग्रह गुरु आहे. कारण योग हे म्हणजे पंचांगातल्या 5 अंगापैकी योग हे आकाश तत्वाकडे जातं, गुरु हा आकाश तत्वाचा आहे. सो जेव्हा काही कामं होत नसतात किंवा अडकलेली असतात, एस्पेशली संधी मिळणं, करिअरमधले ऑप्शन्स मिळणं, त्यावेळेस तुमचा कर्णेश हा योग 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 तुमच्या पत्रिकेतला जो कोणी योगाचा लॉर्ड आहे तो योगेश, तो D1, D9, D10 आणि D60 मध्ये कसायचा. करिअरचा संबंध असेल तर D10 येईल, नाही तर फक्त D1, D9, D60 मध्ये गुरुशी काय नातं आहे गुरुग्रहाशी पत्रिकेतल्या, तो पण उत्तर देईल. आता तुम्ही जे अपर्णा तुम्ही म्हणाला की ही जी व्यक्ती आहे त्याला काहीतरी पलीकडचं समजतं, मग त्याचं D20 बघा, त्याची उपासना कशी आहे, राईट. हा. म्हणजे इंडिव्हिज्युअल पत्रिका वर्गकुंडल्या जरी आल्या नाही तरी एक इंडिव्हिज्युअल पत्रिका म्हणून बघू शकतो, प्रोव्हायडेड त्यांचं बर्थ टाइम व्यवस्थित आहे. एवढं एकच तुम्हाला त्यातलं सांगता येईल. ओके. आणि आपल्या मॅडम D1, D2 वगैरे हे काय असतं? वर्ग कुंडल्या आहेत. म्हणजे हे बघा, आपलं अख्खं आयुष्य या 12 घरांमध्ये फर्स्ट हाऊस टू 12th हाऊस मध्ये फिरत असतं, बरोबर. पण त्याचा जर सूक्ष्मात मला अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक घरासाठी एक 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 कुंडली असते. तो सूक्ष्म अभ्यास म्हणजे वर्ग कुंडली आहे. आणि पराशरीमध्ये ग्रंथात BPHS मध्ये त्यांनी दिलेलं आहे की D1, D9, D60 या फार महत्वाच्या कुंडल्या आहेत, त्यांना सोडून अभ्यास होत नाही. D60 चा अभ्यास करायला तुमचं बर्थ टाइम व्यवस्थित असायला पाहिजे. बर्थ टाइम रेक्टिफाय कसं करायचं ते जमायला पाहिजे, त्याला काही टेक्निक्स आहेत. ओके. तर तुमची D60 योग्य येण्याची चान्सेस जास्त असतात. लोक म्हणतात ना 5 मिनिटं इकडे तिकडे, पण तिकडे ते D60 तर बदलते 1.25 मिनिटात, 1 मिनिट 47 सेकंद काहीतरी अशी. तर मग कसं करणार आहे. D9 तरी बघा तुम्ही कमीत कमी. आणि D1 हे तुम्ही लावलेला वृक्ष आहे, पण त्याला येणारी फळं आणि फुलं हे D9 मधलं ग्रह दाखवतात. किती योग्य आहे ते व्यक्तिमत्व, किती आहे. D9 सुद्धा बदलते 10-12 मिनिटात, लग्न बदलतं. मॅडम एक डाऊट विचारू. हो, विचारा ना. समजा 12th हाऊस मधनं एखाद्या ग्रहाचा नवपंचम योग होत असेल तर त्या योगावर 12th हाऊस मुळे काही थोडस त्याला कमतरता येते का? सगळ्यात आधी तुम्हाला काय हवंय त्या योगातनं, तो महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला जर म्हणजे मोक्षाकडे जायचंय, आयुष्यात मोक्ष म्हणजे घर सोडून नाही जायचं, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून त्याच्यावर काम करायचं असेल तर 12th हाऊस मधनं होणारा तो योग चांगला आहे. आता एका सर्वसामान्य माणसाला की ज्याला त्याचं आयुष्य इज अ स्ट्रगल, त्याला हँड टू माउथ त्याची सिच्युएशन आहे, आणि 12th हाऊस मधनं योग होत असतील तर आपण म्हणणार अरे तो त्रिकोण योग होतोय पण तो 12th हाऊस मधनं होतोय, त्याचा थोडा दर्जा कमी येणार आहे. अच्छा, ओके. म्हणजे तुम्हाला हवंय काय आयुष्यात. अच्छा. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ ग्रह म्हणजे क्रूर ग्रह कुठचेही ग्रह असले तरी तेच तुम्ही आता सांगितलं तेच. बेसिकली आता आता फॉर एक्झाम्पल जसं आता अपर्णाने सांगितलं की 12th हाऊस मध्ये सन आहे, म्हणजे सूर्य लिओ रायझिंग आहे. लिओ रायझिंग म्हणजे सिंह लग्नाला लग्नेश 12th हाऊस मध्ये गेलाय. कलियुगात तो चांगला झाला, परदेशात जाऊ शकतो, पण सोबत शनी पण आहे ना, तो षष्ठेश आहे, सप्तमेश आहे, तो आयुष्य खडतर करणार आहे. आणि कर्केचा आहे, रवीला कर्करच चालणार आहे पण शनीला चालणार नाहीये, मग तिथे नक्षत्र काय मिळाली. आणि ऍट द सेम टाइम जर ही त्याला नाही जायचंय परदेशात आणि त्याला इथेच राहून काहीतरी करायचं, तर मग त्याच्यासाठी काय आहे का चॉईस. जातकाची इच्छा काय हे महत्वाचं आहे. 12th हाऊस मुळे जे कुठचे योग होत असतील ग्रहांचे अंशात त्यांना कमतरता येते असं नाही. असं नाहीये, तुम्हाला हवंय काय. हा हा आलं लक्षात.
आणि त्या काळात दशा काय चालू आहेत, कारण दशा से बडकर कुछ नाहीये, म्हणजे दशांच्या हम्म, पलीकडे काही होत नाही जास्त करून, ओके. राईट. सो ठीक आहे, झालंय आपले भाव बघा, म्हणजे एक वन थर्ड ज्योतिष शिकून झालंय लोकांचं. सो नवीन लोकांना बरंच काही फार काही मोठं स्टेटमेंट आहे मॅडम. हा पण हे कधी आयुष्यात शिकून होईल की नाही असं वाटतं. वंतड ज्योतिष म्हणजे. नाही, आता लोकांना खूप हे आहे ना, की मला कधी पत्रिका वाचता येईल, तर म्हणून म्हणलं की वन थर्ड तुमचं शिकून झालंय. म्हणजे बेसिकचं वंतड झालं असं आम्ही आता म्हणू बेसिकचं शकतो वन थर्ड सगळे. झालंय असं म्हणू शकता. मी म्हणलं नाही का, मला ह्या वेळेस तुमच्या पीपीटी तयार करताना मला आनंद झाला. आता मला 8,000 मला 12,000 आवडायला लागलं. अरे किती छान आहे. सो ठीक आहे, ज्योतिष कधी मॅडम किती तुम्हाला एक आयुष्य. 5 मिनिटासाठी नंतर फोन करू. हो चालेल, मला एक 5 कधी करू मिनिटांनी चालेल. फोन करा फक्त. पण एवढं मात्र आहे की प्रत्येक स्थान हे खराब म्हणता येणार नाही. नाही तर काही जण म्हणतात ना, 8 हाऊस नाही, 12 हाऊस, 6 हाऊस खराब आहे. नाही, ते तुमच्यावरती काहीतरी काम करायला आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला काहीतरी द्यायला आले. फक्त तुम्हाला ते कशा पद्धतीने घेता आलं पाहिजे हे तुम्ही शिकलं पाहिजे. हा, कुठलंही स्थान, कुठलाही ग्रह, कुठलंही नक्षत्र, कुठलीही राशी वाईट नसते. ते काहीतरी आपल्याला शिकवायलाच आपल्यासाठी आलेलं असतं. आणि अध्यात्म योगात धर्म त्रिकोणाचा अर्थ, सॉरी, मोक्ष त्रिकोणाशी संबंध येत असेल तर आणखीन चांगलं ना, तिथे तर 12th हाऊसच ऍक्टिव्ह होणार आहे. 12th हाऊस मोक्ष त्रिकोणाचा भाग आहे. धर्म त्रिकोण म्हणजे 1, 5, 9चा संबंध 4, 8, 12शी येतोय का, आणि त्याच्यात 12th हाऊस मध्ये असं काहीतरी योग होत आहेत का, नाही का. म्हणून मी म्हणजे काल रात्रभर मी बसले, तर नाही तर माझ्या संपतात, मी पहाटेची उठते, पण काल रात्रभर बसले, म्हणलं काय आहे बघूयात, म्हणजे अध्यात्मयोगात असं काय आहे की त्या लोकांना दिसायचं, तुमच्या पत्रिकेत तुमच्या घरात काय होतं हे दिसायचं त्यांना. तो अभ्यास अजून पूर्ण नाही झाला, पण एक अंदाज आला की 12th हाऊस तिथे काम करते. 12th हाऊस तुम्हाला कक्षा, ज्या लिमिटेशन्स आहेत ना, ते सोडून पलीकडे जायला मदत करतं. आणि असंच अजून एक नक्षत्र आहे जे आउट ऑफ बॉडी फिरायला मदत करतं, मघा. त्याची देवताच पितर आहेत. पितर आपल्या ऍस्ट्रल वातावरणात राहतात ते, आणि ते कुठल्याही डायमेन्शन मध्ये ते फिरू शकतात, ते बघू शकतात. सो त्यांच्याकडे मघा प्रॉमिनंट आहे. त्यांना अनुभव येतात की मी माझ्या शरीराच्या बाहेर जाऊ शकतो. हा एक योग झाला. म्हणजे तुम्ही गोंदवलेकर महाराज होत आहेत, ज्ञानेश्वर माऊली, तर असं नाही, पण एक तो योग आहे, आणि त्याचा संबंध परत कुठेतरी 12th हाऊसशी येतोय, 12th लॉर्डशी येतोय, होऊ शकतं. वी डोंट नो. यांना इंट्युशन असतात, त्यांचे पित्र पण यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगतात. मॅडम अजून एक ऍडिशन आलं. मी जी पत्रिका सांगत होते हा, त्यांच्या लग्नामध्ये बुध आहे, जो मघा नक्षत्रामध्ये बसलेला आहे लग्नातच. द्वितीयेश, लाभेश. आता काही पुस्तकात द्वितीय स्थानाला अँसेस्ट्रल, जे काय म्हणतात हेरिडेटरी गुणधर्मासाठी कनेक्ट करतात, काही ठिकाणी 11व्याला करतात. आणि सिंह लग्नाला तो बुध द्वितीयेश लाभेश होतो, तो मघामध्ये. त्यांचं नक्की असं, म्हणजे म्हणाल मी आउटराईट त्याला हे नाही आपण करू शकत की त्यांना ते खरंच दिसतं का, पण त्यांचे अनुभव तुम्हाला आलेत का तसे, त्यांनी सांगितलं आणि ते तसं आहे का. राईट. किंवा इव्हन शततारकाच्या लोकांना पण काहीतरी दिसू शकतं, त्यांच्याकडे शततारका आहे प्रॉमिनंट. इंट्युशन चांगले असतात त्या लोकांचे. शततारकामधला राहू, वर्गोत्तम राहू, तो देतो ना इंट्युशन, दाखवतो ना, कारण राहूचं कामच आहे काहीतरी वेगळं दाखवणं. ठीक आहे. भारी झालं लेक्चर, हो, एक आज नंबर. सुंदर होतं आजचं, म्हणजे मलाही आवडलं ते नोट्स तयार करताना. सुंदरच आहे, म्हणजे हे स्थान वेगळंच आहे काहीतरी. मॅडम आज अगदी मंत्रमुग्ध व्हायला झालं. थँक्यू, थँक्यू विनिता मॅम. अक्षय डोळ्यात झोप यायला लागली अशी माहिती, देहभान गुंगीची. विसरलाय तुम्ही. चाललंय 12th हाऊस ऍक्टिव्हेट खरंच झालंय. खरंच खूप छान. हे मलाही खूप खूप आवडलं, असं म्हणजे थँक्स.
थँक्यू. तुम्ही आहात म्हणून मला ते असं वाटलं की आपण शिकूयात अजून थोडंसं. मे बी नेक्स्ट टाइम बघू, आणखीन काहीतरी मिळेल. ठीक आहे. नाही एकनाथ, ते खूप छान, खूप सुंदर झालं. म्हणजे थँक्यू. प्रश्न नाहीसे झाले असं झालं ते लेक्चर, की ते फक्त ऐकत राहावं, संपू नये असं वाटत राहतं. जे इतका तो फ्लो होत राहतो, छानच झालं खरं ते. मॅडमचं शिकवणंच लय भारी आहे. हो ना, खरंच थँक्यू. आहे. अगदी खरं आहे. म्हणून तर मी सगळ्यांना सांगते, तुम्हाला क्लास करायचा असेल तर माया मॅडमकडे करा. हे सगळ्यात अगदी मनीषाचं चांगल्या प्रेम आहे टीचर आहेत. माझ्यावरचं. मनीषाचा ती पण मनीष तितकाच अभ्यास खूप करते. आणि आम्हाला मनीषा प्रेरणा मिळते त्यामुळे. मनीषा मॅडम, तुम्हाला म्हणजे तुम्ही पण असता याच्यामध्ये, मी तुमचे क्लास पण केले, तर नेहमी एक वर्ड्स आठवते की गुरु गोविंद दोनों खडे काखे लागू पाय. तसं झालंय की जो गोविंद दिये दिखाय. तर तुम्हाला थँक्यू की तुम्ही आठवीची ओळख करून दिली. थँक्यू. खरंय. थँक्यू मॅम सो तुम्ही मच. आज करणार आहे अपलोड मागचे 3 लेक्चर्स? मी आज करते. म्हणजे ह्या कारण आठवड्यात माझं तुम्ही, सगळ्यात जास्त मिस झालंय. आय हा. नो, या आठवड्यात बसून अभ्यास करा, नोट्स काढा. म्हणजे एवढं मी जनरली कोणी शिकवत नाही भावांना एवढं, हा पण हा एक्झॅक्टली. खरं मला मॅडम. नाही शिकवत, लवकर लवकर शिकवतात. सो ठीक आहे, कारण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केलाय. हे ही टेक्निक आत्मसात करायला मला 5 वर्ष गेली माझी सुरुवातीची, की हा हे असं करायचं. हे म्हणजे तुम्ही जर तो मूवी बघितला ना, मला फार आवडतो तो ब्युटिफुल माइंड. त्यात त्याला असं ते दिसत असतं पॉपअप. तसं जेव्हा पत्रिका समोर येते ना आणि मी लिहून काढते हाताने, प्रिंट नाही घेत त्याचे, हाताने लिहून काढते, आणि त्यावेळेस ते ग्रह असे पॉपअप व्हायला लागतात की अरे हे सो मला ते लिहून काढणंच आवडतं. तुम्ही बघा, तुम्हाला पटत असेल तर ती सवय लावा, हो. हाताने लिहून काढायची पत्रिका कागदावर. छान मला उत्तरं ते मिळतात. डिग्रीज मध्ये माझं सॉलिड मला नाही अजून समजत. ते डिग्रीज मध्ये माझी खूप गडबड होते. अगं, तुझा 3रा महिना आहे ज्योतिषमध्ये. तर हा. इथे बसलेले लोक 20-20 वर्ष शिकून आलेले आहेत बरेच. सो आपण अशी नाही, घाई नाही करायची, थोडा वेळ द्यायचा. हो, मी कला विकला ते बसून राहते. मग मी काय करते, तिकडे 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 तिकडेच फिरते. मग ते समजतच नाही की पुढे जायचंय काय. आणि जेव्हा तुम्ही पत्रिका दाखवत असता किंवा मी तो जेव्हा क्लास परत एकदा बघते, तेव्हा तुम्ही जर म्हटलात ना की हे अंश बघा, हे बघा, मग मला ती लिंकच लागत नाही. म्हणजे मला असं ते शॉर्ट काहीतरी माझं काहीतरी मिस झालंय असं वाटतं मला. नाही, कारण ही सुरुवात आहे. मला फक्त तुमच्या डोक्यात ते शब्द टाकायचे आहेत. हम्म. अपेक्षा नाहीये की हे येणं गरजेचं आहे आत्ता. फक्त ते बघा, आणि रेकॉर्डिंग ह्यासाठी असतं की ते थांबवायचं, तिथे बघायचं काय आहे. मी सुद्धा बरेच रेकॉर्डिंग थांबून थांबून ऐकते. हम्म. सगळेजण हेच करतात. बरोबर. सो डोंट वरी, येईल. बऱ्यापैकी यायला लागले, ते जाणवतंय, मला कळतं की काय येतं आणि काय येत नाहीये. ठीक आहे. मॅडम आजचं सेशन तर पारायण करण्यासारखं आहे. अरे बापरे. 12th हाऊस आहे ना ते शेवटी. खूपच खरंच सुंदर मी झालं. इतकं खूपच सुंदर. समजलं मी उमजायला वेळ जाईल अजून, नाही, पण कळलंय. अवाक व्हायला झालं. पटतात, प्रत्येक शब्द आणि कन्सेप्ट पटतात. आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात जास्ती होते आज, विशेष. जे बाकीच्या गोष्टी आम्हाला शिकवल्या पाहिजेत म्हणून व्हायचं, पण आजची तुमची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही पण सांगितलीत आणि आम्हाला जाणवलं. नाही, तो प्रोजेक्ट म्हणजे तो मी जेव्हा केला होता 2003 आणि 4 साली, मला फार आवडला होता. काल पण मी स्वतःला थांबवलं, म्हटलं आता आणखीन आत नाही घुसायचं, मग बाहेर पडता येत नाही त्यातनं. छान, म्हणजे नाही, त्रास होतो. हो ना. ही हा. धुंदी पाहिजे ना पण मॅडम जगताना. आहेत ना, काय फक्त पुस्तकी शब्द नाही वापरत. म्हणजे अगदी ते अध्यात्माचा आधार घेऊन थोडंसं ह्याचं, त्यामुळे ते लवकर आत जातं आमच्या. थँक्यू. मला एवढंच त्याचं आहे, प्रॉम्प्ट असतं ना सगळं, नाही, हो आतून मला येतं. एवढंच आहे अर्चना ताई किंवा केमया ताई, की ही शास्त्राची सेवा आहे. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर. शास्त्राला हा भाव त्याच्या, महत्वाचा. हा, ते जे उद्देशित होतं ते जर 4 लोकांपर्यंत पोहोचलं, तुम्हाला प्रेडिक्शन येईल ना येईल मला माहित नाही, तुम्ही किती त्याच्यात एफर्ट टाकता, पण प्रेडिक्शन हा त्याचा हेतू नाहीच आहे ज्योतिषाचा. फक्त ते समजून घ्या. आणि हा. म्हणजे आज मी सांगतेय, आता किती 12वं वर्ष असेल माझं या क्षेत्रात, आज मी सांगते की मला आत्ता 12वा भाव आवडायला लागलाय. इट कॅन बी कोइन्सिडन्स 12-12, पण मला तो आवडायला लागलाय जास्त. खरंय खरंय. आधी मी अष्टमासोबत फिरत आम्हाला होते. आवडायला लागलाय मॅडम. तुमच्यामुळे आम्हाला आवडायला लागल्या आता. म्हणजे किती ही सुंदर आहे, किती धुंदी छान राहू दे. वापरू शकतो. हो ना. ही धुंदी राहू दे असं वाटतंय मनात.
थँक्यू. एक एक व्यक्ती तर आहे ना, त्याचं काय ना, 12व्या भावामध्ये त्याचा मंगळ राहू आहे. एवढा पैसा परदेशामध्ये जाऊन कमावलं त्याने. 12वा भाव ऍक्टिव्हेट आहे. महादशा पण त्याचीच आहे. मकरेचा मंगळ आहे, उच्चीचा. दशमेश व्ययात आहे. दशमाचा म्हणजे संबंध 12वा आला की ना व्ययाशी अष्टमाशी काहीतरी वेगळंच घडून जातं ते. फक्त फक्त तिथे एक गोष्ट स्वतःला सांगायची असते, किंवा जेव्हा असा जातक आपल्याकडे येतो तेव्हा बाबा जरा जपून ते बंधन योग ऍक्टिव्हेट नाही व्हायला पाहिजे, किंवा अष्टमात ते अचानकपणा संकट येणार ते ऍक्टिव्हेट नाही व्हायला पाहिजे. तेवढी तू काळजी घे, कारण राहू आहे सोबत. राहू सोबत आपल्याला कळायलाच पाहिजे मला कुठे थांबायचंय. काहीतरी मिळतंय मिळतंय मिळतंय, तू राहू तसं एनर्जी क्रिएट करतो की चल देतो अजून, चल अजून देतो, आणि शेवटी एक स्टेज येते की मिळालेलं सगळं जाऊ शकतं म्हणण्यापेक्षा जे आपलं स्टँडिंग जातं ना सोसायटीत, ते फार वाईट असतं. ते म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला, इतरांचं मला नाही माहिती, की मी एवढ्या कष्टाने माझं नाव कमावलंय, किंवा इथलं सोडून द्या, मी जेव्हा हा प्रवास संपून पलीकडे जाईल तेव्हा मला त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघता यायला पाहिजे. तिथे मान नाही खाली जायला पाहिजे. हे हे सांगणं म्हणजे मी सांगत असते, समोरच्याला ते पटेल नाही पटेल. कारण नाही नाही, अगदी खरं आहे. हो, नाही, म्हणजे आणि काय ती म्हणतात, मूळ शास्त्राची मुद्दा आहे हा. मॅम जेव्हा म्हणतात शास्त्राची सेवा, तेव्हा काल ते खरंच प्रकरण, तसं मी फार न्यूजपेपर वगैरे वाचतच नाही अजिबात. मला काही माहित नसतं ऑनेस्टली. माझी दुनिया फार ह्याच्यात आहे. मी न्यूज ब्यूज असं काय नाही, टीव्ही बीव्ही काय नाही. तर मी विचारलं, काय रे राहुल, काय? माझ्या नवऱ्याला विचारलं मी, काय रे म्हटलं ते खरंच प्रकरण काय? बोलतो, ते तुझ्यासारखे जे ऍस्ट्रॉलॉजर असतात ना, असं वाक्य वापरलं त्याने. तुझ्यासारखे जे ऍस्ट्रॉलॉजर असतात ना, मग दॅट मेक्स मी टू रीड दॅट न्यूज. तोपर्यंत मी बिलकुल, मला काही फरक नव्हता पडत लोक विचारत होते काय. पण मी त्याला हो ना, म्हटलं की मलाही नव्हतं माहिती. नाशिकला असून सुद्धा मला नव्हतं माहिती. हे आपलं बोलणं झाल्यावर मी जरा गो थ्रू केलं. म्हटलं बापरे, प्रचंड भयंकर आहे. म्हणजे किती बदनामी झाली आहे त्या ह्याची, आणि हो ते ना, किती हो ना. छान आहे ऍक्च्युली. ते शास्त्र एवढं सुंदर आहे. काल म्हणजे आता मला ह्याच्यावर ह्याच्यामध्ये मला बोलायचं. खराबपेक्षा ना ह्या बायकाच मूर्ख मॅम वाटतात. रेकॉर्डिंग बंद या करा. हो बायकांच्याच हो पत्रिका बघायला हव्यात. हो, मला एकच वाक्य बोलायचं खरंय. होतं आणि की विवाहित बायका तुम्ही एवढ्या 40-45च्या, तुम्हाला एवढं सुद्धा घरातलं तुमच्या आईबाबांनी शिकवलं काय मग तुम्हाला, असं म्हणायची वेळ येते ना. असं नसतं अंजली मॅडम, थांबा, 12वा हाऊस ऍक्टिव्हेट नका करू असं रागाने. मॅडमला भरपूर राग आलेला आहे. कारण सगळ्यात जास्त त्या बायकांपेक्षा ना शास्त्र बदनाम होतं, याचं राग आला. हा, हा, शास्त्र शास्त्र बदनाम बरोबर. होतंय. शास्त्र बदनाम होतं, त्याचं वाईट वाटतं फारच. शास्त्र इतकं सुंदर आहे ना, त्याला बदनाम करू नये हा प्रयत्न आपल्या प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे हे बोलून मी ते रेकॉर्डिंग थांबवतेय. आणि भोंदूगिरी